धर्मस्य मम तुभ्यं च कुमाराणाभवस्य च विज्ञानस्य च सत्वस्य परस्यात्मा परायणम। धर्म का मेरा, तुम्हारा, सनकादियों का, शंकर जी का, विज्ञान का और सत्व का, इन सब का आश्रय विराट पुरुष का चित्त है, असं ब्रह्मदेव म्हणाले. हा, काल मला ते प्रश्न होता की विराट पुरुष म्हणजे कोण, महाविष्णू का? हा, म्हणजे तिथे काय म्हटलं आहे की हम्म. सृष्टीची उत्पत्ती जेव्हा व्हायची होती तेव्हा ही सगळी पुरुष आणि प्रकृती असे दोन पार्ट आहेत ना. मग हम्म. त्याच्यातला मग त्याच्यातला जो प्रकृती आहे ती कशी आहे, जड हम्म. आहे, जड आहे. आणि पुरुष हा. म्हणजे चेतन तत्व. मग ती जड हम्म. प्रकृती आहे, त्याने कितीही पंचमहाभूत एकत्र करून शरीर बनवलं आणि काय बनवलं, किती ते भारी बनवलं, जोपर्यंत आतमध्ये चेतना प्रवेश करत नाही तोपर्यंत ते ॲनिमेट होणार नाही स्वतःहून. हो, बरोबर आहे. मग ते चेतना म्हणजे इथे पुरुष तत्व. अच्छा. मग तो हम्म. विराट पुरुष म्हणजे हा तो चेतन हा चैतन्य. तो विराट पुरुष म्हणजे कसा, तो हम्म. निराकार परमात्माचा पहिला अवतार. विराट पुरुष. हा. अच्छा. हम्म. तो हे सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी नुसती त्याची प्रकृती जड तत्वे वगैरे बनवली, पण त्यातून काय हम्म. ॲनिमेट ते होत नव्हतं. मग याने स्वतः हम्म. त्याच्यामध्ये त्यात प्रवेश प्रवेश केला. केला. हा. आणि हम्म. मग जो हम्म. झाला तो विराट पुरुष. अच्छा. ओके. हम्म. असं झालंय. कुठलं पाचवं चॅप्टर आहे काय? 6वा. सहावा आहे का? द्वितीय स्कंद सहावा चॅप्टर. हो. ओके. भाव प्रकाशिका. धर्म ब्रह्मा जी का, नारद जी का, सनकादिक महर्षियों का, शंकर जी का और सत्व अंतकरण का परम आश्रय विराट पुरुष का चित्त ही है. हम्म. यावरून एक समजतं हम्म. की ब्रह्मदेव असोत, शिवशंकर असोत, मग हम्म. त्यामध्ये ते धर्म म्हणजे कोणाला, यम हम्म. समजा, आणि सनकादिक. हम्म. मग हम्म. धर्म हम्म. आणि सनकादिक हे कोणी सामान्य नाहीत, हे याच्यावरून समजतं. ब्रह्मदेव आणि हम्म. शंकर यांच्यासोबत त्यांचं नाव घेतलेलं आहे. हो, बरोबर आहे. हम्म. अहम अहम भवान भवांश्चैव तमे अहम भवान भवांश्चैव त इमे मनुयोग्रजः सुरासुर सुरासुरनरा नागः खगा मृगसरीसृपः गंधर्वाप्सरो गंधर्वाप्सरसो यक्षा रक्षो भूतगणो रगः पशवः पितरः सिद्धा विद्याध्राश्चारणाद्रुमः अन्ये च विविधा जीवा जलस्थलनभौकसः ग्रहर्षक ग्रहर्षकेतवस्तारास्तडितः स्तनयित् स्तनयिन्तवः सर्वं पुरुष एवेदं भूतं भव्यं भवच्च यत् तेनेदमावृतविश्वं वितस्तिमधितिष्ठति. मैं यानी ब्रह्मा जी, तुम यानी नारद जी, शंकर जी, तुम्हारे बड़े भाई सनकादिक महर्षिगण, देवता, असुर, मनुष्य, नाग, मृग, हम्म. रेंगणे वाले जीव, रेंगणे वाले म्हणजे सरपटणारे, सरीसृप म्हटलंय त्यांना. हो. गंधर्व, अप्सराय, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, सर्प, पशु, पितृगण, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, अनेक प्रकार के दूसरे जीव जो आकाश, जल अथवा पृथ्वी पर रहते हैं, ग्रह, नक्षत्र, केतु, तारे, विद्युत और मेघ, यह संपूर्ण जगत विराट पुरुषमय है. यह संपूर्ण हम्म. विश्व जो कभी हुआ या होगा अथवा है, ये सब के सब उस विराट पुरुष से धीरे है. यह हम्म. संपूर्ण विश्व यह संपूर्ण विश्व विराट पुरुष के एक वितस्ती वित्ता मात्र से एक संपूर्ण विश्व विराट पुरुष के एक वितस्ती वित्ता मात्र में स्थित है. भगवत गीतेच्या 10व्या अध्यायात कृष्ण म्हणतो ना की हम्म. हे सगळं जाणून तुला करायचं काय आहे, मी तर माझ्या एका अंशाने संपूर्ण विश्व धारण करतो. हो. येस, येस. यह म्हटलंय संपूर्ण ना. विश्व विराट पुरुष के एक वितस्ती वित्ता मात्र में स्थित है. इस विश्व का हम्म. परिमाण विराट पुरुष का एक वित्ता है. हम्म. ते त्याला असं समजणारच नाही की कुठल्या अंशाने, किती अंशाने, कुठल्या हम्म. सृष्टी त्यांनी धारण करून ठेवलंय ते सांगताच येत नाही. हां.
मग त्याने एक अंश म्हटलंय. हं? पण एका अंश हा. देवाने तर एक अंश म्हटलंय. हो. पण ते एका अंशामध्ये हे एक ब्रह्मांड आहे का सगळेच ब्रह्मांड एका अंशामध्येच? सगळेच ब्रह्मांड आहेत एका अंशात. हा, असं आहे का? हम्म. ओके. आणि आपलं ब्रह्मांड किती आहेत ते पण माहित नाही. अनंत आहेत. हा, मग मल्टीवर्स नाही का ते? हो. दुसरा स्कंद 6वा हम्म. अध्याय 12वा श्लोक. काय प्रभुपाद का? जरा हे बघतो एका शब्दाचा अर्थ. हा. आता वितस्य आलाय त्याचा. हम्म. कुठल्या श्लोकात आलाय तो वितस्य? तस्य. तेनेदमावृतविश्वं वितस्त्यम् अधितिष्ठति. जरा हा, 15वा वितस्त्यम् आहे. हाफ अ क्युबिट. हाफ. क्युबिट म्हणजे काय? कुठं दिलंय? हम्म. प्रभुपादने. अच्छा. क्युबिट म्हणजे आपली ही हतेली म्हणतो ना, त्याच्या अर्धी. हा 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 हा. अच्छा, वितस्तिम. वितस्तिम आहे का रे? हा, वितस्त्यम. तर काय म्हणतो मी, आणि काय हे सिद्ध चारण यांचं यांनी इंग्लिशमध्ये काय भाषांतर केलं आहे बघूया. सिद्धचारण. हम्म. सिद्ध, विद्याधर आणि चारण. ऑल इनहॅबिटंट्स ऑफ डिफरंट प्लॅनेट्स. इंग्लिशमध्ये काय करणार आहे? हा, मग काय त्याचा अर्थ? सिद्ध, चारण, विद्याधर वगैरे आहेत ना, त्यांचं त्याने भाषांतर वेगवेगळ्या ग्रहातले वेगवेगळे जीव असं केलंय. असं केलंय. अच्छा. हम्म. मग ऍक्च्युअल कारण ऍक्च्युअल मिनिंग काय मग? ह्याच्यातले सिद्ध जे आहेत ते जे हम्म. सत्य लोकांमध्ये पर्यंत जे गेलेले आहेत किंवा तपोलोकामध्ये सत्यलोकामध्ये, जे हा आपल्याकडे हा. हे कसे असतात सिद्ध महापुरुष, गगनगिरी महाराज म्हणा. हो हो हो. त्या टाईपचे. आता त्या ओके. काळात अगस्त्य, दुर्वासा हे सिद्ध हम्म. महापुरुष होते. बरोबर. हम्म. तरी आपण इकडे टाकून बघूया. हम्म. शास्त्रों में सिद्ध, चारण, विद्याधर. मराठीत टाकूया. शास्त्रांमध्ये सिद्ध, चारण, विद्याधर हम्म. गुण आहेत. हम्म. भारतीय शास्त्र, पुराण आणि महाकाव्यांमध्ये उदाहरणार्थ महाभारत, रामायण, सिद्धचारण आणि विद्याधर देवयोनी किंवा स्वर्गीय व अलौकिक प्राण्यांच्या श्रेणी मानल्या गेल्या आहेत. हे पूर्णपणे मानवी हम्म. रूपातील नसतात आणि पूर्णपणे देवही नसतात, तर यांच्याकडे विशेष शक्ती व कला असतात. प्रत्येकाबद्दल थोडक्यात आणि स्पष्ट माहिती खालीलप्रमाणे. सिद्ध. हम्म. सिद्ध हे हम्म. महातपस्वी, ज्ञानी, अलौकिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त केलेले ऋषी किंवा प्राणी मानले जातात. म्हणजे बरोबर सांगितले ते. हम्म. विशेषतः यांनी कठीण तपश्चर्येद्वारे अष्टसिद्धी प्राप्त केलेल्या असतात. हम्म. ते भूतळ आणि स्वर्गलोक यांच्यामधील ऊर्ध्व लोकात किंवा सिद्धाश्रमात निवास करतात. ते इच्छा हम्म. तिथे गमन करू शकतात आणि त्यांचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. हम्म. त्यानंतर चारण. चारण हे देवांचे आणि महर्षींचे यश आणि कीर्ती गाणारे स्वर्गीय गायक किंवा भाट मानले जातात. विशेषतः त्यांची अत्यंत वाणी मधुर असते. हम्म. धर्मग्रंथानुसार जेव्हा देव किंवा ऋषी एखादे महान कार्य करतात तेव्हा चारण त्यांच्या जय जयकाराची आणि पराक्रमाची गाणी गातात. ते स्वर्गात आणि हम्म. अंतराळात मुक्तपणे फिरून देवांच्या गुणांचे वर्णन करतात, स्तुतिगान करतात. विद्याधर. हम्म. विद्याधर म्हणजे विद्या, विशेष कला, ज्ञान धारण करणारे. हे स्वर्गीय मायावी प्राणी मानले जातात.
यांच्याकडे उडण्याची कला, खेचरी विद्या, खेचर म्हणजे आकाशातून भ्रमण करणारे, यांच्याकडे हो. उडण्याची कला, रूप बदलण्याची शक्ती आणि अनेक प्रकारच्या गुप्त कला विद्यांचे ज्ञान असते. ते अत्यंत सुंदर, कलाप्रेमी, ऐशो आरामाचे जीवन जगणारे मानले जातात. पुराणांनुसार हम्म. त्यांचा निवास प्रामुख्याने हिमालय किंवा हिमावत पर्वतांच्या गुहांमध्ये व शिखरांवर असतो. हम्म. विद्याधर. थोडक्यात सिद्ध म्हणजे महाज्ञानी व अलौकिक शक्ती असलेले तपस्वी. चारण हम्म. देवांची कीर्ती गाणारे स्वर्गीय स्तुतीपाठक अथवा गायक. विद्याधर उडण्याची व मायावी विद्या जाणणारे कलावंत प्राणी. अच्छा. चारण म्हणजे गंधर्व पण असतील मग. हो हो, विचारूया ना त्याला. चारण आणि गंधर्व यात फरक काय? हम्म. कारण हे आपल्या ह्याच्यामधनच काढता इन्फॉर्मेशन आहे. हं? म्हणजे शास्त्रामधनच काढता इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे शास्त्र सगळं इंटरनेटवर आहे ना आता. हो, तिथूनच हा कॉपी पेस्ट करतो. हा, थोडस तिथून मॉडिफाय काढतो सगळं. करतो. हा. चारण हे प्रामुख्याने वाघ वैभव, काव्य आणि स्तुतीपाठक मानले जातात. देव, ऋषी हम्म. आणि महापुरुषांच्या महान कार्यांचे यश आणि पराक्रम शब्दात गुंफून गाणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. आणि गंधर्व हे संगीताचे गायन आणि वादन व नृत्याचे स्वामी मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया मानल्या गेलेल्या सामवेदाच्या उपवेदाला गंधर्व वेद नाव आहे. हम्म. नाही, चारण म्हणजे नारद मुनी सारखं. म्हणजे काय आहे, चारण आहेत ते एक प्रकारचे भाट. भाट म्हणजे स्तुती करणारे, जसे हम्म. राजाची स्तुती वगैरे करणारे असायचे. हम्म. हम्म. राजाचे चरित्र काव्यात्मक भाषेत गुंफून गाणारे असायचे, ते चारण झाले. आणि गंधर्व म्हणजे कोण? आपण जे मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंटसाठी आपण जसे आपण यांना बोलवतो ना, काहीतरी बाबा सणासुदीला आपण कार्यक्रम ठेवतो हम्म. हम्म. गायकांचा किंवा तसं. काय, हा, तसे ते गंधर्व जे हम्म. वाद्य वगैरे वाजवून गायन करतात. हम्म. बरोबर, तुमच्यासारखं. हम्म. राहणीमान आणि स्वभाव. हम्म. चारण हे ऋषीमुनींसारखे शांत, धर्मपरायण आणि अंतराळात किंवा ऊर्ध्व लोकात मुक्तपणे संचार करणारे मानले जातात. हा महत्वाचा म्हणजे भाग नारद आहे. मुनी. हा नारद मुनीच मग. हा हा. हम्म. आणि गंधर्व हे अत्यंत रूपवान, सौंदर्यप्रेमी आणि ऐशो आरामाचे जीवन जगणारे असतात. पुराणांनुसार ते अमरावती, स्वर्ग किंवा हिमालयातील मानसरोवराच्या आसपासच्या गंधर्व लोकात राहतात. ते योद्धे अच्छा. देखील असतात, हे युद्ध पण करतात. यांना हा मग. दुर्योधनाला आणि त्यांनी पकडलेलं हा, बरोबर. महाभारतात वृत्तांत येतो तो, हम्म. की कर्ण वगैरे भडकावतात दुर्योधनला, की हम्म. आता पांडव वनवासात आहेत, वनवास संपायच्या आधी आपण तिथे त्यांना संपवून टाकूया, कारण मग हम्म. पुढे आपल्याला टेन्शन नाही. अच्छा. आणि असं तसं संपवूया नको म्हणतात, की आपण मुद्दाम युद्ध म्हणून करून. आपल्या बायकांना वगैरे घेऊन जाऊया, भारी भारीतल्या साड्या वगैरे देऊया. ते बघून द्रौपदीला अच्छा. जरा वाईट वाटलं पाहिजे, की आपण काय फाटकं घालून इकडे वनात आलोय आपण, आणि ही किती भारी भारी घालतात, म्हणजे तिच्या मनात तिला वाईट वाटलं पाहिजे, इतकं दुःख देऊन त्यांना मारायचं, असं त्यांनी हा. ठरवलं. आणि हम्म. हे सगळे कर्ण, दुर्योधन वगैरे सगळे गेले. आणि हम्म. धृतराष्ट्राला सांगितलं की आम्ही जरा तिकडे गाई चरायला घेऊन जातोय, अच्छा. आणि वनाबिनात आम्ही घेऊन जातोय. म्हटलं ठीक आहे. आणि जाताना त्यांना व्यास भेटले, आणि व्यासांनी हम्म. सांगितलं की जाऊ नका. ग्रहमान ग्रहमान सांगितलं की काही वेळ खराब आहे, असं काहीतरी सांगितलं, जाऊ नका तुम्ही. मग हे हम्म. ऐकले नाहीत त्यांचं आणि गेले. अच्छा. गेल्यानंतर रात्री त्या ठिकाणी हम्म. दुर्योधन एक चित्ररथ काय चित्रसेन नावाचा एक गंधर्व होता. हम्म. तो त्या ठिकाणी त्याच्या स्त्रियांसोबत पाण्यामध्ये विहार करत होता. आणि हम्म. दुर्योधनाने सांगितलं, अरे मी एवढा मोठा इथे राजपुत्र आलेला असताना कोण तिकडे पाण्यात हे करतोय, आमचा अधिकार आहे. म्हणून आपल्या एका हम्म. माणसाला त्याने पुढे पाठवलं आणि जाऊन त्याला सांग म्हण, असं असं आहे, राजा हम्म. दुर्योधन आलाय म्हणून. मग अच्छा. चित्रसेन गंधर्वाने उत्तर दिलं की ही जी वेळ आहे संध्याकाळची किंवा काय, किंवा जी संध्याची जी वेळ आहे ती आमच्यासाठी दिलेली आहे, मनुष्यांसाठी हम्म. वेगळी वेळ दिलेली आहे.
या वेळेला आम्ही भ्रमण करतो पृथ्वीवरती. ओके. याच्यावरून दुर्योधनला हे उत्तर मिळाल्यानंतर दुर्योधन त्याला धमकी द्यायला गेला. आणि हे जे गंधर्व असतात ते उडू वगैरे शकतात, योद्धे पण असतात ना. हम्म, यांनी हम्म, यांच्याबरोबर युद्ध सुरू केलं. आता हे गंधर्व होते ते उडून वगैरे युद्ध करायचे, हम्म, त्याच्यामुळे यांना ते थोपवले गेले नाहीत. आणि शेवटी गंधर्वांनी यांना, दुर्योधन आणि त्याच्या सगळ्या सैन्याला पळवून लावलं. त्यात कर्ण पण हम्म, दुर्योधनाला टाकून पळाला तिथून. आणि व्यासांच्या महाभारतात लिहिलंय असं. हम्म, तर हम्म, आणि दुर्योधनाला त्यांनी पकडलं हम्म. पकडलं आणि आकाशात नेलं उंच. अच्छा. आणि त्याला घाबरवत होते, सोडू का तुला, सोडू का तुला, कारण दुर्योधन तर हम्म. मनुष्य ना, ह्याला थोडी हो. उडता येतं. आणि मग त्यांच्यातला एक जो दुर्योधनाच्या पक्षापैकी एक होता, तो लपत लपत कसा बसा आपला जीव वाचवून पांडव जिथे राहत होते तिकडे गेला, त्या कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये ते. आणि तिथे जाऊन सांगितलं की असं असा विषय झालाय. कर्ण बिर्ण हम्म, सोडून पळाल्या, दुर्योधनला त्यांनी पकडलंय. हे बघून हम्म. भीमाला तर हसू झालं, म्हटलं जाऊ दे, मरू देत तिकडे. असं काय. हा ना. हा ना. मग युधिष्ठिर म्हणाले की नाही, हम्म, काय झालं तरी आपला तो भाऊ आहे, आपण जर हम्म, त्याला संकटात असताना मदत केली तर त्याच्या मनात हम्म. काहीतरी वेगळे विचार येतील आणि कदाचित आम्हाला तो परत बोलवेल, आमचं राज्य आम्हाला परत देईल. असं. हो. मग अर्जुनाला पाठवतो तो. मग अर्जुन हम्म, त्यावेळी स्वर्गातून वेगवेगळ्या सिद्धी शिकून आलेला असतो, धनुर्वेदाच्या वेगवेगळी अस्त्रे हम्म, शस्त्रे दिव्य, जी मनुष्य लोकात हम्म. प्रचलित नव्हती तेवढी. ओके. आणि त्याद्वारे तो गंधर्वांना पण पराभूत करतो. आणि ज्या हो. गंधर्वाने त्याला पकडून धरलेलं दुर्योधनला आकाशात, तो हम्म, अर्जुनाला धमकी देतो की तू जर हम्म, माझ्यावरती बाणबीण मारशील तर मी याला हम्म, वरून सोडून देईन, मग हा खाली हम्म, कोसळून मारणार. हम्म. अर्जुन तरी पण त्याच्यावर बाण मारतो, गंधर्वावरती. अच्छा. गंधर्व मरतो आणि दुर्योधनाला खाली टाकतो. मग हम्म. दुर्योधन अर्जुन अशा बाणांचा वर्षाव करतो की ते बाणांचं एक हे बनतं, स्टेप्स असतात तशा, हो. पायऱ्या पायऱ्या. आणि त्या पायऱ्या पायऱ्यावरून तो दुर्योधन उतरत उतरत येतो आणि जिथे युधिष्ठिर असतो, युधिष्ठिरच्या पायाकडे त्या पायऱ्या संपतात, हो. युधिष्ठिरच्या पायाशी येऊन. असं दिलंय बाय. हा. आणि हे भारी आहे. हा, दुर्योधनाला कसं तरीच वाटतं की आपण ज्याचा हम्म, खूप अपमान केला, आपण ज्याला हद्दपार केला आपल्या याच्यातून, ज्याच्याशी हम्म, कपट केलं, द्यूत कपट केलं, ज्याला लाक्षगृहात जाळायचा प्रयत्न केला, तोच हम्म, माझ्या मदतीला धावून आला. आणि जे मला हम्म. उकसवत होते ह्याच्या वाईट करण्यासाठी, ते मला सोडून पळाले. पळून गेले. हा. आणि आणि ज्याचं मी वाईट केलं त्यांच्या नादाला लागून, हम्म. तोच माझं तोच शेवटी माझ्या मदतीला आला, त्यानेच माझा हा. जीव वाचवला. हम्म, असं कळल्यानंतर खाली मान घालून राहत होतो. तर युधिष्ठिर त्याला हम्म, सांगतो, काही नाही रे बाबा, तू कितीही काही झालंस तरी आमचा भाऊच आहेस. हम्म. आमच्या मनात तुझ्याबद्दल काही वाईट नाही आहे. जा, तू जाऊ हो. शकतोस, तू आमच्याद्वारे सुरक्षित आहेस. हम्म. अशा प्रकारे म्हणजे सांगायचा मुद्दा काय, हे गंधर्व होते ते योद्धे पण होते. हो. मग काय, तिकडे रस्त्यात. दुर्योधन जातो आणि दुर्योधनला सद्बुद्धी सुचते अच्छा. की तो जातो घरी आणि अनशन करतो, म्हणजे काय जेवायला बिवायला बघत नाही. मग शकुनी वगैरे हम्म, येऊन विचारतात काय झालं काय झालं, तर तो म्हणतात काय करणार, म्हटलं कर्णाबिरणाच्या नादाला लागून म्हटलं पांडवांना आम्ही हे करायला गेलो मारायला, पण शेवटी कर्णच हम्म, वगैरे पळाले मला टाकून. आणि हम्म, हे हम्म, शेवटी पांडवच माझ्या मदतीला धावून आले, त्यांच्यामुळे मी जिवंत दिसतोय तुमच्या समोर. तर मला आता काय हम्म, खायचंच नाहीये. मला कसं तरीच वाटतंय की ज्यांचा मी इतका अपमान केला तेच माझ्या मदतीला आले, आणि ज्यांच्या भरवशावर हम्म, होतो ते मला सोडून पळाले. मला आता जगायचंच हम्म, नाहीये, तर मला आता जगायचंच नाहीये तर असं समजून तो राहिला. मग कर्ण हम्म. वगैरे आला आणि सांगू लागलं, नाही नाही, आज त्यांचा काळ चांगला होता, आज नशीब त्यांच्या बाजूने होतं. वा. आमच्या बाजूला पण भारी कधी ना वाटतं. कधी नशीब असणार. काही ना काही त्याला ठोकू लागला. दुर्योधन काय ठीक मानतच आहे. नव्हता, तो म्हणत होता नाही, माझा शाप मूड ऑफ झालाय, नशीब बिशीब काय मला आता. मग मग इथेच सगळं संपणार होतं. हा, हा. इथेच सगळं संपणार होतं, दुर्योधनच्या मनात सद्बुद्धी झाली. पण कसं अच्छा. आहे, जो होनी है वो होकर ही रहेगी ना. हा. त्यानुसार दुर्योधनची परत बुद्धी कलुषित करण्यासाठी
जे हे शकुनी असतात ना, तामसिक, शकुनी. शकुनी वगैरे पण दुर्योधनला सांगायचा की बाबा हम्म. तू पांडवांच्या नादाला लागू नकोस, ते हम्म. शक्तिशाली आहेत किंवा हे आहेत, तू त्यांच्याशी फ्रेंडली राहा किंवा असं काय. सांगत होता तो. हा, त्याला भडकवणारा कर्ण असायचा हा, वास्तविक महाभारतानुसार. पण हे युद्धासाठी. कादंबरीकारांनी त्या कर्णाला जरा हिरो दाखवलाय, हम्म. त्याला बिचारा बिचारा करून ठेवलंय त्याने. हा ना. हे हा, आणि टीव्ही सिरियल्स त्याच्याच आधारावर बनतात. तर असो. जर कोणाला जर पाहिजे असतील या संबंधित प्रूफ हम्म. महाभारताच्या संस्कृत श्लोकांसहित, संदर्भासहित, अध्याय क्रमांक, श्लोक क्रमांक, पर्व क्रमांकासहित, तर मी पाठवीन. हम्म. त्यावरती मी एक लेख लिहिलेला आहे पुराव्यांसहित. ओके. आणि एक वरदानंद भारती म्हणून एक हे आहेत, स्वामी हम्म. वरदानंद भारती, आता आहेत की नाही माहिती नाही, पण त्यांनी अशा प्रकारे जे कर्णावर जे लेख काही लिहिले जातात किंवा कादंबरी काही लिहिली जातात किंवा आणि काय धर्माच्या विरुद्ध जी काय आर्टिकल्स वगैरे येतात त्यांचं त्यांनी हम्म. खंडन करणारे एक पुस्तक लिहिलेलं, अच्छा. महाभारताचे वास्तव दर्शन नावाचं. हो. मग त्याच्यातही हो. बरेचसे प्रमाण आहेत. मला ते नंतर एकाने दिले, जेव्हा मी माझा लेख एकाला दाखवला, एका कीर्तनकारांना, तेव्हा त्यांनी म्हटलं की हम्म. याच टॉपिकवरती वरदानंद भारती यांनी ऑलरेडी एक पुस्तक लिहिलंय. म्हटलं दाखवा की. मग त्यांनी मला ते पुस्तक ओके. दिलं आणि मी हम्म. त्याच्यात वाचून सगळं बघितलं, तर माझे पॉईंट्स होते आणि माझ्यापेक्षाही एक्स्ट्रा पॉईंट्स त्यांना मिळाले होते त्याच्यात. हो. ओके. हम्म. मग ते ऍड केलं तुझ्या ह्याच्यात? नाही, तेवढे नाही ऍड केले, केलं का? नंतर मला तेवढा वेळ नाही मिळाला. पण हम्म. आणखी त्याच्यात काही असे पॉईंट्स होते, म्हणजे महाभारतावरती जी काही आक्षेप घेतले जातात चांगल्या कॅरेक्टरबद्दल किंवा आणि काय हम्म. किंवा काय, तर त्यांचं त्यांनी सप्रमाण खंडन केलंय चुकीच्या गोष्टींचं. हो. हम्म. ओके. सांगायचा मुद्दा काय, मग परत दुर्योधनची बुद्धी कशी कलुषित होते, हम्म. की मला वाटतं निग्रहाचार्याने सांगितलं होतं म्लेच्छराज सिरीजमध्ये, की हम्म. काही जे वाईट शक्ती असतात त्याच्यातली काही हम्म. वाईट शक्ती दुर्योधनाला पकडतात आणि घेऊन जातात खाली पाताळामध्ये. हम्म. हम्म. आणि त्याला सांगतात, अरे काय तू करतोस, म्हटलं तू म्हटलं ते अच्छा. पांडवांशी फ्रेंडशिप करणार, चल हे तुझ्यासारख्याला शोभत नाही हे ते, आणि त्याला भडकवतात त्या वाईट शक्ती. दुर्योधन काय म्हणतो, अरे मी करून हम्म. करून काय करणार, हे कर्ण बिर्ण मला सोडून पळाले, मी आता कोणाच्या हम्म. भरोशावर राहणार. द्रोणाचार्य आणि भीष्म ते तर हम्म. पांडवांचंच गुणगान करत असतात, हम्म. मग ते मला काय करणार. तेव्हा त्या वाईट शक्ती आहे ते सांगतात, तू काळजी करू नको, आम्ही भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या शरीरात शिरणार, त्यांची बुद्धी आम्ही हो. भ्रमित करणार, त्याच्यामुळे जर पुढे काही युद्ध झालं तर ते पांडवांच्या विरोधात उभे राहतील. ओके. हम्म. पण ते पण असं स्पेशल शक्तीने. हा, स्पेशल शक्तीने. मानव मानव नाही आहेत ते. हा, मानव नाहीये. दानव आहेत. दानव आहेत. हा, आणि त्याच्यानंतर ते परत दुर्योधनाला अंडरग्राऊंड वरून हम्म. वरती पाठवतात. ओके. हम्म. मग त्यांनीच सगळ्यांनीच हे जे कौरव पक्षाला जे जे जॉईन झालेले किंवा काय होते पांडवांच्या विरोधात, त्या सगळ्यांची बुद्धी तेच हम्म. मॅन्युप्युलेट करत होते. हम्म. हम्म. बरोबर. आणि ते हे चुकीचं आहे ना? ते काय ह्याच्यात दाखवलंय की ते किती येड चाळ आहेत. काय गीतामध्ये स्पष्ट वर्णन आहे याचं, हम्म. की कर्ण पण असतो युद्धामध्ये, आणि ह्याच्यात दाखवलंय कर्ण भीष्म म्हणतो माझ्या झेंडाखाली कर्ण युद्ध नाही करणार. काय काय भीष्म म्हणतो ना माझ्या झेंडाला काय म्हणतात? हा, समजलं तो काय विषय आहे, की हा. जेव्हा मीटिंग भरते युद्धाच्या आधी, तेव्हा भीष्म हम्म. म्हणतात की आपल्याला अंदाज आला पाहिजे, आता त्यांच्याकडे एवढी अक्षौहिणी सेना आणि आपल्याकडे हम्म. एवढी अक्षौहिणी सेना जमते, मग हम्म. तुमच्यातला प्रत्येक योद्धा किती किती अक्षौहिणी सेनेला एका दिवसात मारू शकतो ह्याचा अंदाज द्या, त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करावं लागेल. मग प्रत्येक हम्म. जण सांगतो असं असं, आणि त्याच्यातला एक कर्ण आहे तो सांगतो अभिमानाने, मी म्हटलं एकाच दिवसात सगळं काही संपवून टाकेन. तेव्हा अच्छा. भीष्म म्हणाले, तू त्या गंधर्वांना पराभूत करू शकलास नाही, दुर्योधनाला तिथेच टाकून पळाला होता असं. तेव्हा काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विराट युद्धाच्या वेळेला अर्जुन बृहन्नलेच्या वेशात होता, त्यावेळी हम्म. जेव्हा तिकडे आक्रमण केलेलं, त्यावेळी अर्जुनाने तुझ्यासहित सर्व आम्हा 6 महारथ्यांना पराभूत केलेलं, तेव्हा पण तू हम्म. त्याला पराभूत करू शकला नाही. उगाच हम्म. उगाच आपलं मोठेपण मारत असतोस, तू तू महारथी नाही, तू अर्धरथी आहेस, असे भीष्म म्हणतात. तर अच्छा. त्याला अर्धरथी म्हटल्यामुळे त्या कर्णाला येतो राग.
आणि मग कर्ण म्हणतो की मी जोपर्यंत भीष्म सेनापती आहेत तोपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही. जेव्हा भीष्म अच्छा युद्धातून बाहेर जातील, हम्म. जेव्हा भीष्म मरतील किंवा जेव्हा भीष्म पराभूत होतील, दुसरा कोणतरी सेनापती बनेन, तेव्हाच मी युद्धात भाग घेईन, असं सांगून ओके कर्ण तिथून निघून जातो. म्हणजे भीष्माने हम्म. सांगितलेलं नसतं की तू माझ्या ह्याच्यात माझ्या झेंड्याखाली तू हे युद्ध करायचं नाही, असं सांगितलेलं नाही. कर्णानेच हा स्वतःहून सांगितलेलं. ओके ओके असं भीष्म हे बोललेले ते बरोबर पॉइंट वाईज बोललेले. हम्म. कारण तू आता मोठेपणा सांगतोस आणि त्या साध्या साध्या युद्धांमध्ये तुला अर्जुनला पराभूत करणे जमलं नाही, गंधर्वांना पराभूत करणे जमलं नाही, आणि एवढी मोठी अक्षौहिणी सेनेत तू काय करणार. ते असं ना सत्य टोचत त्याला टोचत हा ते त्याला ते टोचलं. हा तर बरोबर पॉइंट बोललं ते. ते भीष्माचे संवाद भारी आहेत त्याच्यात. हा हम्म, ते गीतामध्ये बघ ना हम्म, पहिल्या अध्यायामध्येच आहे ना, हम्म. महान भीष्मश्च कर्णश्च हा ते श्लोक आहे ना, होय होय म्हणजे कर्ण पण असतं तिथे. हो. आणि विश्वरूप जेव्हा कृष्ण धारण करतो तेव्हा जे जे त्याच्या तोंडात चावले जातात, मारले जातात, त्याच्यातही कर्णाचं हम्म. नाव आहे. हा का. हा 2 वेळा आलंय. हा. हम्म. तर म्हणजे जे अधर्मी आहेत ते मारले जाणार असं. म्हणजे माझ्या बरोबर आहे. तोंडात जातात आणि तो काय म्हणतो, मी काळ आहे म्हणून हम्म. सांगतो ना, आणि काळाच्या तोंडात हम्म. जातात म्हणजेच काय, हम्म. हे संपणार. बरोबर. असं. ते काळच डिस्कशन चालू होतं आता गोष्टीमध्ये. हा. ते म्हणतात वेद कब आहे, हम्म, किसी वेद आए हम्म, कब, हम्म, इसका कोई प्रमाण किधर भी मिलता नहीं है. हम्म, हम्म. ते कसं ते आहे, ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीची उत्पत्ती करतो, हे हम्म. भागवतातच आलंय, हे कदाचित झालं हम्म. असेल. तेव्हा हम्म. सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर काय करा, म्हणजे आधी ब्रह्मदेवाची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा आपला हम्म. उगम काय, कुठून बाबा मी उत्पन्न झालो, मग त्यावेळेला काही सृष्टीत बनलेली नसते. मग तो आपला हा हा ओरिजिन काय आहे, कुठल्या ज्या कमळावरती तो बसलाय त्या कमळाचा हम्म. ओरिजिन देठ शोधण्यासाठी खाली जातो आणि त्याला सापडत नाही, एवढा लांब असतो. सापडत नाही. हा मग शेवटी तो बरोबर. हार मानतो आणि त्याला तप ही 2 अक्षरे ऐकू येतात. मग तो तप करतो. हम्म. हम्म. किती काहीतरी किती हजार वर्षाचं काहीतरी तप तिथे दिलंय, तेवढ्या हजार वर्षाचं तप केल्यानंतर भगवान नारायणांची फक्त वाणी त्याला ऐकू येते, आणि त्याला सांगतात हो. की मी तुला असं ज्ञान सांगतो ज्याच्या आधारावरती तू विश्वाची म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती करू शकतोस, जगाची निर्मिती करू शकतोस. हे म्हणजे चतुश्लोकी. गेल्या चतु कल्पामध्ये जसं हम्म. जसं सप्त द्वीपवती पृथ्वी होती, किंवा गेल्या कल्पामध्ये जसं 14 भुवनात्मक जसं ब्रह्मांड होतं, तसं हम्म. तुला आता बनवायचं आहे. मग गेल्या कल्पात कसं होतं ते त्याला ज्ञान देतात, आणि त्यानुसार हम्म. तो जसं गेल्या कल्पात होतं तसं ते बनवतो. ओके. असं आहे. मग आता ते जे ज्ञान दिलं त्याच्यातच हम्म. वेद आले. आता ते जे काही वेद आले, मग आता ते जेव्हा मनुष्यांची उत्पत्ती वगैरे झाली तेव्हा मनुष्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणा ना कोणाला माध्यम बनवलं पाहिजे ना. हम्म. त्या कोणा ऋषीच्या माध्यमातून किंवा आणि कोणाच्या माध्यमातून, जे मंत्रद्रष्टा ऋषी हम्म. आहेत त्यांच्या माध्यमातून ते ज्ञान हम्म. प्रकट झालं. म्हणजे पहिलेही होतं ते, पण मनुष्य हम्म. लोकात प्रचलित नव्हतं, अस्तित्वात हम्म. होतं पण अव्यक्त अवस्थेत समजा. मग ते मनुष्य हम्म. लोकात येऊन व्यक्त झालं. त्यानंतर ते हम्म. लिखित स्वरूपात आल्यानंतर पूर्णपणे व्यक्त झालं. पहिले ते फक्त मौखिक स्वरूपात होतं. मग आता ह्याच्यात कसं असतं की जेवढं ते ज्ञान त्यांना दिलं गेलेलं आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही असं आपण म्हणू शकत नाही. हा तेच जसजशी तेच गरज बरोबर. पडली तसतसे परमात्मा पुढचं पुढचं ज्ञान देत गेला, अपडेट करत गेला. कारण काय, कारण हम्म. त्या देश काळ आणि परिस्थितीला जेवढं आवश्यक आहे तेवढं त्याने दिलं. बरोबर. उदाहरणार्थ काय, आता सत्ययुग असेल तर सुरुवातीच्या सत्ययुगात सगळे काही चांगलेच वागत असतात, मग तिथे नरकांचे प्रकार आणि सांगायची गरज नाही हम्म. ते ज्ञान. मग पुढे जाऊन जेव्हा द्वापार युगाच्या एंडिंगला जेव्हा पुराणे वगैरे बनली किंवा काय, मग त्या वेळेला हम्म. ते ज्ञान सांगावं लागलं, कारण तेव्हा पापही हम्म. वाढलेलं होतं. मग काय. नरकांची जी काही डिटेल्स वगैरे आहेत ते हम्म. सत्ययुगाच्या माणसांना सांगून काय उपयोग, त्यांचं कधी हम्म. वाईट गोष्टींकडे मनच जात नाही. बरोबर त्याच्यामुळे आहे. ते पालत्या गड्यावर पाणी म्हणा किंवा त्याचा काही उपयोगच होणार नाही त्यांना. मग उगाच कशाला थोपायचं ते ज्ञान.
जेवढं गरजेचं बरोबर. आहे तेवढं दिलं. जे एक्स्ट्रा, ज्यांना एक्स्ट्रा इच्छा आहे ते तप हम्म, करून जे योग साधनेचा जो काय मार्ग दिला त्याच्यातून ते एक्स्ट्रा ज्ञान मिळवू शकतात. मग जेवढं हम्म. आवश्यक आहे तेवढं मात्र गुरु शिष्य परंपरेने व्यक्त केलं गेलं सर्वांपर्यंत. मग त्याच्यातच हा. व्यासांचे शिष्य वैशंपायन आणि वैशंपायनचे शिष्य याज्ञवल्क्य. म्हणजे हम्म, याज्ञवल्क्याबद्दल वैशंपायन म्हणजे त्यांच्या गुरूंचा एक गैरसमज काहीतरी झाला आणि हम्म, हम्म, त्यामुळे ते वैशंपायन बोलले की हे याज्ञवल्क्य, तू माझ्याकडून जे जे काही शिकलेलं आहेस ज्ञान, हम्म, ते हम्म. सगळं ज्ञान तू बाहेर काढ परत, अच्छा. असं सांगितलं. मग याज्ञवल्क्य काहीतरी ध्यानासारख्या अवस्थेत बसले आणि त्यांनी मग हम्म, योग मुद्रा धारण करून त्यांनी नंतर ते वमन केलं. जे काही वमन ओके. केलं ते काय होतं, हम्म, ज्ञान होतं, जे त्यांनी आपल्या गुरुकडून वैशंपायनकडून घेतलं होतं. आणि हम्म, तिथून ते निघून गेले. आणि त्यानंतर जे इतर तिथले शिष्यगण वगैरे होते त्यांनी हम्म, तितर नामक पक्ष्यांचं रूप धारण केलं आणि ते जे काही वमन होतं ते हम्म. ज्ञानमयी वमन त्याने खाऊन टाकलं. हो. तितर ओके. नावाच्या पक्ष्यांच्या रूपात त्यांनी ते ज्ञान खाल्लं आणि मग हा. ते इतरांना शिकवलं. म्हणून ती जी अच्छा. संहिता आहे, ते जे ज्ञान आहे, ते तैतरीय संहिता म्हटली गेली. आणि ते वमन होतं ते काळ्या रंगाचं होतं म्हणून त्याला कृष्ण यजुर्वेद म्हटला गेला. हा. वैशंपायनकडून त्याने हे शिकलेलं का यजुर्वेद. मग त्यानंतर हम्म, तो हे वमन ज्ञान केल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषींनी सूर्यदेवाला प्रसन्न केलं आणि हे हम्म, वरदान मागितलं की मला तुम्ही यजुर्वेदाचे असे मंत्र सांगा, हम्म. अशी सूक्ते सांगा किंवा असं ज्ञान द्या जे माझ्या गुरु वैशंपायन यांना पण माहिती नाहीत. ओके. सूर्यदेव म्हणाला तथाच तू, आणि सूर्यदेवाने मग घोड्याचं रूप धारण केलं हम्म. आणि त्यांना ज्ञान दिलं, तो म्हणजे शुक्ल यजुर्वेद. अच्छा. हा, हायग्रीव का? हयग्रीव वेगळा. हायग्रीव वेगळा. अच्छा. आणि शुक्ल यजुर्वेद. हा, ओके. शुक्ल यजुर्वेद म्हणजे शुक्ल हम्म. यजुर्वेद आहे. त्याच्यात असे मंत्र आहेत जे वैशंपायन ऋषींना पण माहिती नव्हते, बरोबर ना. म्हणजेच ओके. वैशंपायन ऋषींच्या पर्यंत जे वेदांचं ज्ञान पोचलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी पलीकडे पण आहे. हा, बरोबर आहे. जेव्हा गरज पडली तेव्हा ते डिलिव्हर केलं गेलं, असं असंच आहे. आहे ऍक्च्युली. हा, त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही की आपल्यापर्यंत जे काही वेदांची प्रिंटेड पेजेस पोचलेली आहेत त्याच्यात आहेत हा, तेवढेच वेद आहेत, त्यांच्या पलीकडे नाही, असं आपण म्हणू शकत नाही. नाही म्हणू शकत. हा. जसं की सगोत्री विवाह करू नये, त्याने हम्म. जेनेटिक डिसऑर्डर्स वगैरे निर्माण होतात, पुढच्या पिढीला त्रास होतो. म्हणजे हो. फिजिकल आणि फिजिकल पण जेनेटिक डिसऑर्डर्स हे हो. फिजिकलच झाले. मग हो. हे तुम्हाला नियम वेदात मिळणार नाहीत, बरोबर. राज्यकारभार अच्छा. कसा चालवावा, हम्म. टॅक्सचं नियोजन वगैरे कसं करावं, हे वेदात मिळणार नाहीत. हे तुम्हाला कशामध्ये मिळणार, श्रुतीमध्ये नाही तर स्मृतीमध्ये मिळणार. मनुस्मृती हम्म. असेल किंवा आणि कुठली स्मृती असेल हम्म. त्याच्यामध्ये मिळणार. मग श्रुती असू देत वा स्मृती असू देत, दोन्ही जे आहे ते एखाद्या मनुष्याला किंवा ऋषीला माध्यम बनवूनच प्रकट झालेलं ज्ञान आहे. हम्म. ओरिजिन त्याचा परमात्माच आहे, फक्त मधला मीडिएटर कोणतरी ऋषी आहे किंवा मनुष्य आहे. मग ते स्मृती असू देत किंवा श्रुती असू देत. मग श्रुतीला जास्त मान का, कारण ते आधी प्रकट झालं म्हणून. हा. पण स्मृती आहे ते जसजशी काळाची गरज पडली तस तसं डिटेल हम्म. डिटेल वर्णन करत गेलं. मग या स्मृतीमध्ये येतात पुराणे. हम्म. मग त्याच्यामुळे तिथे असे काही डिटेल्स मिळतात. भले आता सांगितला तो सगोत्री विवाह करू नये किंवा काय, असे डिटेल्स जे हा. कंपल्सरी आहेत, आवश्यक आहेत, जे पाळलं तर आपलं कल्याण होणार नाही तर नुकसान होऊ शकतं नाही पाळलं तर. असे डिटेल्स आहेत जे श्रुतीमध्ये मिळत नाहीत, म्हणजे वेदांमध्ये मिळत नाहीत. म्हणून ओके. व्यासांनी काय केलं, हे जे स्मृती आहेत, पुराणे म्हणा, हम्म. इतिहास ग्रंथ, रामायण महाभारत, हे सगळ्यांसाठी त्यांनी खुले करून ठेवले. मंत्रांच्या फॉर्मॅटमध्ये ठेवले नाही. श्रुती म्हणजे वेद होते ते मंत्रांच्या मंत्रांच्या स्वरूपात होते. मंत्रांचं चुकीचं उच्चारण झालं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. हे झालं श्रुतीच्या बाबतीत. पण स्मृती आहेत ही श्लोकांसारखी असते, त्याच्यात मंत्र नसतात. हम्म. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम काय झालं, स्तोत्र झालं. स्तोत्र म्हणजे स्तुती झाली श्लोकांच्या स्वरूपात. मग ती कोण पण करू शकतं. आणि जे मंत्र असतात ते वेगळे, जे वेदांमध्ये वगैरे आहेत ते. जरी दोघांचा छंद जरी अनुष्टुप छंद असला तरी मंत्र आणि श्लोक याच्यात फरक पडतो. मंत्र हो. हे सिद्ध असतात, चुकीचं उच्चारण केल्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
आणि जे स्तोत्रे असतात, भले ते संस्कृत मधून असू दे, मराठी मधून असू दे, कैलास, राणा, शिवचंद्र, मौळी, त्रिष्टुप छंद झाला. हाच छंद भगवद्गीतेत पण 11व्या अध्याय आलेला आहे. 11व्या अध्यायाला अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वा सर्वतो अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादी पश्यास्मी विश्वेश्वर विश्वरूपम. हाच आता मराठीत बघा, कैलास, राणा, शिवचंद्र, मौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, तुझ विण शंभो मज कोण तारी. म्हणजे ही काय झाली, स्तुती झाली किंवा स्तोत्र झालं. ह्याच्यात जरा उच्चारणामध्ये किंवा जरा चुकबीक झाली तरी एवढं काही बिघडत नाही, देव समजून घेतो, किंवा भाव ह्याच्यात महत्वाचा असतो. बरोबर. मंत्रामध्ये कसं उच्चारण हे पण महत्वाचं असतं. असं म्हणून काय, म्हणून जे पुराणे आहेत, पुराणे आणि इतिहास ग्रंथ हे सर्वांसाठी खुले आहेत. सर्वांसाठी ते खुले आहेत. आणि वेद आहेत ते फक्त द्विजातींसाठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. त्याच्यातही कोण जे प्रॉपर गुरुकुल मध्ये जाऊन शिकले आहेत हे ते असं. आणि तरी वेदांमध्ये काय आहे हे जाणण्यासाठी सर्वजण त्याचा भावार्थ जाणू शकतात, पण त्या मंत्रांचं उच्चारण करू नये. कारण आपण अधिकारी व्यक्तीकडून ते शिकलेले नसल्यामुळे किंवा त्यात अधिकारी नसल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. पण त्याच सर्व वेदांच्या ज्ञानाचं तात्पर्य आपल्याला पुराणांमध्ये मिळतं आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा माहिती पण मिळते. जशी मगाशी सांगितली, याज्ञवल्क्यांकडे असे मंत्र प्राप्त झाले जे आधीच्या वेदात नव्हते, आधीच्या वेदात नव्हते. असं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर वास्तविक ज्ञानाकडे पोचायचं असेल तर श्रुती प्लस स्मृती दोघांची माहिती असली पाहिजे. वेदांचं जर ज्ञान घेण्यामध्ये आपल्याला उत्सुकता असेल, जिज्ञासा असेल किंवा काय असेल, तर आपण मनातल्या मनात वाचू शकतो किंवा त्याचा हिंदी किंवा मराठी भावार्थ वगैरे वाचू शकतो. मंत्रांचं उच्चारण करायला जाऊ नये, कारण चुकीचं उच्चारण झाल्यावरती विपरीत परिणाम होणार. म्हणून त्यापेक्षा आपण स्मृतीत वाचलेल्या बरं असं. तर पण काही डिबेट सारखे पर्पज असेल, शास्त्रार्थासारखा काही विषय असेल आणि आपल्याकडे तसा द्विजातीमधला कोणी नसेल त्याला विरोध करायला, तर त्यावेळेला आपत्काल धर्म म्हणून आपण काय करू शकतो, भावार्थ वाचून आपण संदर्भ देऊ शकतो. वेदांमध्ये या ठिकाणी या सुक्तामध्ये, या मंडळातील या सुक्तामधील या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि जर प्रमाण द्यायचं झालं, अगदीच जर प्रमाण द्यायची वेळ आली संस्कृत मधून, तर त्या मंत्राची जराशी सुरुवात किंवा शेवट असं काहीतरी सांगू शकतो. संपूर्ण मंत्र उच्चारायचा नाही, नाहीतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. भरपूर गोष्टी आहेत. तर सांगायचा मुद्दा असा, विषय कुठून आला, वेदांचा काळ ते आहेत अनादी, पण मनुष्याकडे कधी प्रकट झाले. तर यजुर्वेदातील काही मंत्र आहेत जे वैशंपायन यांना माहिती होते, मग ते आधी ते त्यांना माहिती होते, पण जे नंतर याज्ञवल्क्यांना मिळाले सूर्यदेवानंतर, मग ते याज्ञवल्क्यांच्या वेळी प्रकट झाले असं आपण म्हणू शकतो का? याज्ञवल्क्यांच्या जन्माच्या आधी पण होते, पण मनुष्य लोकात नव्हते, सूर्याला माहिती होते. बरोबर. सूर्याला पण कोणाकडून तरी मिळालेले असणार. मग असे संपूर्ण वेद आताही विद्यमान आहेत, पूर्वी पण होते आणि भविष्यात पण असणार. पण ते मनुष्य लोकात कधी प्रकट होणार ते सांगता येत नाही. तशीच जी शस्त्रे अस्त्रे जी आहेत, ब्रह्मास्त्र म्हणा, वैष्णवास्त्र म्हणा, नारायणास्त्र, वेगवेगळे आग्नेयास्त्र, वरुणास्त्र, ती सगळी अस्त्रे आताही विद्यमान आहेत. हो, आहेत बरोबर. मनुष्य लोकात कधी प्रकट होणार? उदाहरणार्थ, कृष्ण अवतार समाप्तीनंतर अर्जुनाचं जेव्हा दस्यूंबरोबर युद्ध होतं, त्यावेळेला ती अस्त्रे वगैरे काहीच प्रकट होत नसतात. अर्जुनाने मंत्रांचं उच्चारण परफेक्ट केलं तरी पण. मग ह्याचं शेवटी ते कारण विचारतो वेदव्यासांना, हे का झालं असं? तर ते बोलले, महाभारताच्या युद्धानंतर ही जी अस्त्रे शस्त्रे होती यांचा भयानक वापर झाला महाभारताच्या युद्धात, त्याच्यामुळे ती अस्त्रे विश्रांतीसाठी गेली आहेत. अस्त्रे म्हणजे काय? ते अस्त्रांच्या देवता. त्या म्हणजे ते काय आहेत? इनॅक्टिव्ह आहेत, सध्या विश्रांतीमध्ये गेले, इनॅक्टिव्ह आहेत. जेव्हा श्रीकृष्णाने अवतार समाप्ती केली तेव्हा ते आणखीच इनॅक्टिव्ह झाले.
मग ही आता एकदम कलियुगाच्या अंतीच्या वेळी पुढचे जे महायुद्ध होणार, म्हणजे जेव्हा कृष्ण कल्की रूपात येणार तेव्हा, त्यावेळी ही सगळी अस्त्रे परत प्रकट होणार. ओके. म्हणजे काय, जसं आता वेदांत सांगितलं तसं मनुष्य लोकात कधी प्रकट होणार, त्यावरून आपण असं म्हणू शकत नाही की त्याच वेळेला प्रकट झाले वेद. वेद आणि हे अस्त्रे शस्त्रे आहेत बाबा आधीपासून. प्रकट कधी झाली, ती मनुष्य लोकात प्रकट झाली. आता राम कौशल्याच्या पुत्राच्या रूपात प्रकट झाला, पण त्याच्या आधी पण तो होता विष्णू रूपात. हो होता. तोच देवकीच्या पोटी कृष्ण रूपात प्रकट झाला. मग तोच कृष्ण आधी पण होता राम रूपात, त्याच्या आधी पण होता नरसिंह रूपात, त्याच्या आधी पण होता विष्णू रूपात, आणि तो सदैव असतो निराकार रूपात. असं आहे. त्याच्यामुळे मनुष्य लोकात प्रकट होण्याची वेळ म्हणजे त्याचा ओरिजिन असं आपण मानू शकत नाही. नाही म्हणू शकत. हे त्या येड्यांना समजत नाही. पण आपल्या संतांनी ह्याच्यापेक्षा डीप मध्ये नेले आपल्याला. ते म्हणतात ते आता हे सगळं म्हणजे चालू सुरुवात किंवा अंत हे सगळं काळवर डिपेंड आहे. पण आत्मा तर काळापेक्षा वरती आहे. तो नेहमी आहेच. ते ह्यांना ते जाणून काय लाभ भेटणार काय माहिती की कधी वेळ प्रकट झाले. तुमच्या व्यावहारिक दृष्टीमध्ये किंवा पारमार्थिक दृष्टीमध्ये याचा लाभ कुठंच नाहीये. हे पण नाही कळत आहे लोकांना. नाही, त्यांचा उद्देश काय आहे माहिती आहे. आता ते जे कट्टर आर्य समाजी आहेत तिथे, ते काय म्हणतात, वेदाच्या बाहेरचं आम्ही काय म्हणत नाही. बरोबर. आता वेदांमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की सगोत्री विवाहाच्या विरोध वेदांमध्ये कुठे मिळत नाही, आणि सगोत्र विवाह करा असं पण मिळत नाही, पण स्मृतीमध्ये मिळतो. मनुस्मृती वगैरे किंवा महाभारतात पुराणांमध्ये सगोत्री विवाह करू नये असं. श्रुती प्लस स्मृती दोघांचं अध्ययन केलं पाहिजे असं सांगायचं आहे. मग विशाल सैनीने दुसरा एक टॉपिक काढला, तो म्हणजे संध्यावंदन. संध्यावंदनचा उल्लेख पण स्मृतीमध्ये मिळतो, श्रुतीमध्ये मिळत नाही. बरोबर. मग आता जर आता आर्य समाजी त्या ठिकाणी असं म्हणू लागले, हा बरोबर संध्यावंदन पण अवैदिक आहे असं जर म्हणू लागले, तर विशाल सैनी त्याला दयानंद सरस्वतीचा तो पार्ट दाखवणार जिथे दयानंद सरस्वती सांगतो संध्यावंदन करा, ते वेदोक्त आहे. मग आता दयानंदला हे कुठून मिळेल, असं त्याला फसवायचं आहे विशालला. तो टॉपिकच काढून देत नाही आपण. म्हणून तो मुद्दाम ते विषय काढतोय तसे फिरून. आज सध्यांनी हे सांगितलं की यज्ञाचा अर्थ दयानंदने असं केलं की हवन नाही करायचं गोबरनी किंवा घीनी मंत्र उच्चारून, ते यज्ञाचा अर्थ नाहीये. मग ते सत्य म्हटलं की असा अर्थ ह्यांनी कुठून काढलाय. वेदामध्ये तर असा अर्थ दिलाय की ऋग्वेद मध्ये जे अग्नीचं सुक्त आलंय त्याच्यामध्ये म्हटलंय की हे अग्नी, आम्ही जी काही आहुती देतो ती तू देवतांपर्यंत पोहोचवतोस. इथे हवन आलं ना सगळं, अजून काय पुरावा पाहिजे. तेच तो म्हणतो की वेदामध्ये तर असा अर्थ आहे की हवन करायला पाहिजे, अग्नी आणि शेण आणि तूप ह्याच्याने केलं पाहिजे मंत्र उच्चारण करून. वेदामध्ये असं आलं. मग दयानंद म्हणतो की यज्ञाचा अर्थ तसा नाही. मग ह्यांनी डेफिनेटली कुठं दुसऱ्या शास्त्रामधनं घेतले ते. बरोबर. मग ते शास्त्र कुठलं आहे. मग तुम्ही जर वेदच मानत, दुसरं काही मानत नाही, मग असा अर्थ का केला दयानंदनी. त्यांना कोणाला त्याचं उत्तरच दिलं नाही या लोकांनी. असे पळ काढतात हे साले. काय नाही, ते स्वतःही भ्रमित आहेत आणि इतरांना पण भ्रमित करतात, किती पुरावे दिले तरी. तेच तर मी सांगितलं ना की आपणच येडे होऊन जाऊ यांच्या नादी, यांना समजवता. पण ते ऍक्सेप्टच करणार नाही. कसं आहे, आपण येडे तसं होणार नाही, पण कसं 100 एक तरी सुधरेल. नाही सुधर नाही. हे काय होईल माहितीये का,
हम्म, त्यांच्या आतमध्ये ते प्रश्न निर्माण करायला ऍटलिस्ट, हम्म, की बाबा हे जे म्हणतायत ते एकदम बरोबर म्हणतायत. हम्म. पण कसं आहे, आम्ही जसं इस्कॉन मध्ये नाही का, हा, बरोबर बरोबर. इस्कॉन मध्ये जसं त्यांना सगळं माहिती, पण ते फसलेत त्या आतमध्ये. हम्म, त्यांना बाहेर पण निघता येत नाही आणि आतमध्ये पण राहता येत चक्रव्यूह. नाही. हा, असे हे लोक फसणार आहेत. हम्म, म्हणजे एवढी पण हिंमत नाही सत्य ऍक्सेप्ट करून बाजूला व्हायची. हम्म, हे कसलं ह्यांचे विचारधारा काय माहिती. हम्म, ते भागवत म्हटलंय ना, हम्म, मंद सुमंद मते मंद भाग्य उपद्रता. हम्म, मग कलियुगमध्ये मंदच लोक राहतील, हम्म, त्यांना काही समजणार नाही. हम्म, किती त्यांना पुरावे दाखव की किती सत्य दाखवत, ते हम्म, ऍक्सेप्टच करणार नाही. असं आहे त्यांची हम्म. परिस्थिती. बरोबर. हम्म. कुठपर्यंत आलो आपण? भाव प्रकाशिका. हम्म. परमात्मा से उत्पन्न होने वाला यह जगत उनसे भिन्न नहीं है। यह उसी तरह से है जैसे सुवर्ण से निर्मित कुंडल सुवर्ण से भिन्न नहीं होता. हे आजोबांचा सिद्धांत. हो अलंकारांनी सोनं, हो, दागिन्यांनी तेच तेच. सोनं. वे परमेश्वर जो है वे सबों के नियामक है, सबों के हम्म. प्रकाशक है और नित्य मुक्त है. यह अर्थतः ही सिद्ध हो जाता है. इस अर्थ का प्रतिपादन ब्रह्मा जी ने पुरुष सूक्त का वर्णन करके किया है. पुरुष सूक्त के सहस्त्र शीर्षा इत्यादि आधे मंत्र का तथा ब्राह्मण से मुखम आसित इत्यादि 3 मंत्रों का अर्थ इससे पहले के अध्याय में बतलाया जा चुका है. हम्म. अहम भवान इत्यादि 3.5 श्लोकों के द्वारा ब्रह्मा जी ने पुरुष एवेद सर्वम इस मंत्र का अर्थ बताया है. वितस्तिम इस पद के द्वारा श्रुति के दशांगुलम पद अधिका इस अव्यय के द्वारा अति पद का अर्थ बताया गया है. म्हणजे दशांगुलम म्हणजे काय आहे की हम्म. भूजल तेज समीर म्हणजे पंचमहाभूते. समीर म्हणजे वायू. भू हम्म. जल तेज समीर ख म्हणजे आकाश. हम्म. रवी शशी काष्टाधिकी रवी सूर्य शशी चंद्र काष्टाधिकी म्हणजे लाकूड वगैरे. रवी शशी काष्टाधिकी असे भरला. या सगळ्यात तो भरून आहे. स्थिरचर व्यापून अवघे सगळे स्थिर आणि सगळे चर. स्थिर म्हणजे दगड वगैरे समजा, पर्वत वगैरे समजा, आणि चर म्हणजे चलायमान म्हणजे काय पशु पक्षी वगैरे सगळे जीव. स्थिरचर व्यापून अवघे म्हणजे आपण ज्यांना निर्जीव म्हणतो आणि सजीव म्हणतो, या सगळ्यांना व्यापून तो जगदात्मा दशांगुळे उरला. सगळं व्यापून पण तो 10 अंगुळ एक्स्ट्रा आहे. दशांगुल म्हणजे काय, आपली जी बोटे आहेत बरोबर ना, अशी 10 बोटे एक्स्ट्रा आहे. म्हणजे सांगायचा उल्लेख आहे एक्झॅक्टली 10 बोटे असं नाही. म्हणजे सगळं काय व्यापूनही तो पुढे आहे अजून, हे सांगायचं आहे. एक उंगली 2 उंगली 3 उंगली अशा ऐवजी 10 उंगली बडा आहे असं सांगितलं. 10 उंगली बियॉन्ड आहे, त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे काय अनंत दर्शवतं ते. म्हणजे सगळं व्यापून पण तो एक्स्ट्रा आहे पुढे असं दाखवायचं. कमीपणा नाही झालाय. ते पुरुष सूक्तामध्येच त्यात पण म्हटलंय ना, अत्यतिष्ठन दशांगुलम असं काहीतरी. तेच आहे ते. ऍक्च्युली आपण पण तसंच आहोत. फक्त माहित नाही आपल्याला. झाकलेलो आहोत मायेमुळे. परमेश्वर विराट पुरुष के वित्त मात्र प्रपंच को अधिक व्याप्त करके रहता है. यह कहने का इतना ही मात्र अभिप्राय है कि वह प्रपंच की अपेक्षा अधिक व्यापक है. म्हणजे त्याने त्याच्या अंशानेच सगळे काही धारण केलं आहे हे सांगण्याचा उद्देश हा आहे की तो जेवढं काही आपल्याला दिसतं, संसार दिसतो, प्रपंच दिसतो, सजीव निर्जीव जे काही सगळं ब्रह्मांड जेवढी काय असतील त्याच्यापेक्षा पण अधिक व्यापक आहे हे दर्शवण्यासाठी म्हटलंय की त्याने एका अंशातच सगळं काही व्याप्त केलंय. बरोबर. क्योंकि परिमाण प्रतिपादन का कोई उपयोग नहीं है और विराट पुरुष परिच्छिन्न है भी नहीं. परिच्छिन्न म्हणजे त्याचा अंश असे आपण तुकडेही काढू शकत नाही. त्याचा 1 अंश 2 अंश केवढा 3 अंश केवढा, हे फक्त ते सांगण्यासाठी आहे
की जेवढी काही ब्रह्मांडे वगैरे आहे ते सगळं काही तोच इन्क्लूड आहे. करून त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा व्यापक आहे तो, हा, ते दाखवण्यासाठी आहे. बरोबर. त्याच्यामुळे एक अंश म्हणजे परमात्माचा केवढा, मगाशी जसं तुम्ही विचारत होता, मग हम्म. ते त्याचा काही उपयोग नाही. मग हे वाक्य आम्ही काय पण- फक्त इंडिकेट करण्यासाठी आहे की तो किती हा व्यापक आहे. हा येस, हम्म. ते सांगता येत नाही असं सांगता सांगितलं येत मी. नाही. हा, असं हम्म. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, हा. कानडा राजा पंढरीचा. हम्म. स्वधिष्ण्यं प्रतपन् प्राणो बहिश्च प्रतपत्यसौ, एवं विराज प्रतपन् स्तपत्यंतर बहि पुमान. जैसे प्रकाशित होने वाले सूर्य अपने मंडल को प्रकाशित करते हुए उसके बाहर भी प्रकाशित होते हैं, हम्म. उसी तरह परमात्मा भी अपने शरीरभूत विराट को प्रकाशित करते हुए उसके बाहर भी प्रकाशित होते हैं. उपर्युक्त अर्थ हा. का प्रतिपादन दृष्टांतोपन्यास पूर्वक करते हैं. जैसे दूर देश में विद्यमान प्राण शब्दवाच्य आदित्य अपने मंडल को प्रकाशित करते हुए उसके बाहर भी प्रकाशित होते हैं, उसी तरह परमेश्वर भी अपने विराट देह को प्रकाशित करते हुए ब्रह्मांड के भीतरी भाग को और बाहर भी प्रकाशित करते हैं. प्राण शब्द आदित्य का वाचक है. इसमें असौ व आदित्य प्राण इस श्रुति का ही प्रमाण है. हम्म. तर सूर्य जसा स्वतः पण प्रकाशित आहे आणि दुसऱ्यांना पण प्रकाश देतो, तसं म्हटलंय. हा जो विराट पुरुष आहे त्याच्याबद्दल म्हटलंय. बरोबर. हा, ह्याच्यानी मला एक आठवण ब्रह्मांडाच्या आलं. आतल्या भागाला आणि बाहेरच्या भागाला पण तो प्रकाशित करतो. बोला. ह्याच्याने आठवण आलं मला की आजोबा सांगत होते. हम्म, मगाशी आपण डिस्कस करत होतो ना की हम्म, झाकला गेलो आपण पण हम्म, हम्म, तेवढंच मोठे आहोत आपण पण हम्म, हम्म, पण मायाने झाकलं गेलो होतो. मग आजोबा एक्झाम्पल द्यायचे हम्म, की सूर्याला झाकतं कोण? हम्म. तुला प्रश्न करतोय, सूर्याला झाकतं कोण? आपल्या पापण्या. नाही रे, म्हणजे आपण बघतोय आपण आकाशात. आपण डोळे झाकले की सूर्य दिसत नाही. नाही नाही, तसं नाही. म्हणजे आपल्याला कळतंय ना की नाही नाही दिसत आहे सूर्य म्हणून, हा, तसं. हा, तर कोणी झाकलेलं असतं? ढगाने ना रे. हा, हा, ढगाने. हा. तर ढगाने सूर्य झाकला जातो. हम्म, मग हे कशामुळे कळतं पण हम्म, की तो झाकला गेलाय म्हणून? हम्म. त्याचा थोडा थोडा प्रकाश दिसतो. थोडं नाही, त्याचाच प्रकाश आहे. हम्म, हम्म, त्याच्याच प्रकाशाने हे कळतं की आपल्याला की तो झाकला गेलाय म्हणून. बरोबर. मग रियालिटी मध्ये तो झाकला गेलाय का? नाही. हा, तसंच आहे. म्हणजे आपल्याला हे शरीर हालचाल जे दिसतंय ना, हम्म, ते त्याचंच तर प्रकाश आहे ना, म्हणून तर ते चेतना, जिथे चालतंय. जिथे चेतना दिसते. हा, हम्म, म्हणजे ते भले ते दिसत नाही डोळ्यांनी, पण हालचाल दिसते ना आपल्याला बॉडीमध्ये, हम्म, असं ते समजून सांगेन. हम्म. बरोबर. म्हणजे त्यांच्यासमोर मी जेव्हा पण बसतो ना, मला असंच काहीतरी नवीन नवीन गोष्ट शिकण्याची, म्हणजे ऐकून घ्यायची इच्छा असते. हे किती भारी पॉइंट सांगितलं आजोबांनी. हम्म, कारण ते 23 वय जेव्हा होतं ना त्यांचं, हम्म, तेव्हाच त्यांच्या गुरुने त्यांच्यावरती हात ठेवला होता. हम्म. त्याला काय म्हणतात? शक्तिपात. शक्तिपात. हा, शक्तिपात करून टाकलं होतं. हम्म, तर त्याच्यामुळे त्यांना ते सगळं रिअलाइज झालं होतं की हम्म, ब्रह्म कोण आहे, माया काय आहे, सगळं सगळं रिअलाइज झालं होतं. हम्म. म्हणून त्यांचं बोलण्यामध्ये इफेक्ट होता आणि ते माझ्यावरती पडत होतं. हम्म. वाचू पुढे. 17 झाले. काय करूया? थांबूया की जाऊया पुढे? 20 पर्यंत वाचू की? ठीक आहे. तुला वेळ आहे ना? होय, आहे. हा. सोमतस्याभयस्येषो मर्त्यमन्न यदत्यगात् महिमैष ततो ब्रह्मन्
पुरुषस्य दुरत्ययः। हे नारद जी, जो कुछ भी मनुष्य की क्रिया और संकल्प से बनता है, ईश्वर उससे परे है। वह अमृत अभय प्रद मोक्ष का स्वामी है। इसीलिए परमेश्वर की महिमा का कोई पार नाही पा सकता. म्हणजे माणसाला जेवढं काही त्याच्या इंद्रियांद्वारे डिटेक्ट होतं आणि जेवढं काही तो इन्स्ट्रुमेंट वगैरे बनवेल भविष्यात आणि जेवढं काही जाणायचा प्रयत्न करेल, जेवढे काही संकल्पना तो बनवेल, त्याच्याही पलीकडे ईश्वर आहे. यह विराट पुरुष नित्य मुक्त है. इस बात को बतलाने के लिए ब्रह्मा जी सोमृतस्य इत्यादि श्लोक के द्वारा उतामृतत्वशेषानो इत्यादि श्रुति का अर्थ बतलाते हैं. श्लोक के अभयस्य. आता इथे बघा, प्रत्येक भागवताच्या श्लोकाला काही ना काहीतरी श्रुती आलेली आहे. मग अशी पुरुष सूक्तामधली किंवा काय, म्हणूनच या पुराणांना वेदांचं सार म्हटलंय. श्रुतीमधले जे मंत्र आहेत त्याचं ज्ञान त्यांनी श्लोकांच्या माध्यमातून दिलंय. म्हणजे हे जरी उलट सुलट वाचलं किंवा वाचण्यात चूक झाली तरी त्यांना काय विपरीत परिणाम भोगावे लागणार नाहीत. पण ज्ञान मात्र तेच आहे. बरोबर. आणि ते अजून सोप्या भाषेत मांडलेलं आहे, सोपं करून मांडलेलं आहे. सोपं करून. हो. श्लोक के अभयस्य पद के द्वारा मंत्र के अमृत पद की व्याख्या की गई है. मंत्र के अन्येन पद की व्याख्या अन्नम पद से विभक्ति को परिवर्तित करके कहा गया है. मर्त्यम पद के द्वारा मरणशील अन्न कर्मफल को कहा गया है. क्योंकि यह विराट पुरुष कर्म का अतिक्रमण क्योंकि यह विराट पुरुष कर्मफल का अतिक्रमण किए हुए है, अतएव वह केवल सर्वात्मक ही नहीं है, अपितु वह अमृतत्व अर्थात अपने आनंद का भी स्वामी है. यह प्रपंचात्मक विराट कैसे नित्य मुक्त हो सकता है? तो इस प्रकार की शंका का परिहार करने के लिए एतावानस्य इस मंत्र का अर्थ ब्रह्मा जी ने महिमैष इत्यादि श्लोक के द्वारा बतलाया है. एतावानस्य महिमा पुरुष सूक्तात आलंय वेदांमध्ये. ब्रह्मदेवाने इथे महिमैष इत्यादि श्लोक के द्वारे सांगितले. अर्थात प्रपंचात्मक भी परमेश्वर की महिमा अपार है, क्योंकि वह प्रपंच से अभिभूत नहीं है. बरोबर. पादेषु सर्वभूतानि पुंसः स्थितिपदो विदुः अमृतक्षेममभयम् त्रिमूर्ध्नोधायि मूर्धसु. संपूर्ण लोक परमेश्वर के एक पद मात्र, अंश मात्र है. जेवढे काही लोक आहेत वेगवेगळे ते उसके अंश मात्र लोकों में समस्त प्राणियों का निवास है. भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक के ऊपर महरलोक विद्यमान है. उसके ऊपर जनलोक, तपोलोक तथा सत्यलोक विद्यमान है. उन लोकों में क्रमशः अमृत, क्षेम और अभय का निवास रहता है. अमृत म्हणजे काय? अमरत्व म्हणजे मृत्यू नसतो असं. क्षेम म्हणजे काय? जे काय आहे त्याचं रक्षण. योग म्हणजे अप्राप्य वस्तूंची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे जे काय प्राप्त झालं आहे त्याचं रक्षण. काल आपण याबद्दल बोललो. योगक्षेम वहाम्यहम, बरोबर. गीता मंत्र, गीता श्लोकामध्ये. अभय म्हणजे काय? तिथे भय नसते. म्हणजे तुम्हाला मागे ते अनवट भागवत म्हणून मी जे पाठवली होती एक प्लेलिस्ट, काहीतरी वामन काहीतरी त्यांचं नाव आहे, ब्राह्मणच आहेत ते, आणि मस्त त्यांनी त्याच्यात सांगितलंय. मग त्याच्यात त्यांचा फोकस भागवत मधल्या त्या गोष्टींवरती त्यांचा फोकस आहे ज्या सहसा भागवत सप्ताहामध्ये आजकाल कव्हर केल्या जात नाहीत, अशांवरती फोकस आहे. आणि ते मस्त फिजिक्स सोबत कम्पेअर करून सांगतात. त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं की ते फिजिक्सचे प्रोफेसर असतील, रिटायर झालेले. तर ते मी हल्ली ऐकतो बसमधून कॉलेजला येताना जाताना. तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय की काही ठिकाणी 3 लोक आहेत असा उल्लेख आहे, तर काही ठिकाणी 14 लोक आहेत असा उल्लेख आहे. मग त्याचं त्यांनी निराकरण केलं. मग त्यांनी काय सांगितलं, जे 3 लोक आहेत ना ते मुख्य लोक, म्हणजे मधला, वरचा आणि खालचा. बरोबर. मग जो वरचा आहे ना त्याच्यात 7 भाग, खालचा आहे त्याच्यात 7 भाग. कळलं ना? असे 14 झाले. त्याच्यातला मधला कोण राहिला? भूलोक, आपण मनुष्य.
पृथ्वी, हा. म्हणजे वरचे वरचे आहेत ना, त्याच्यात सत्वगुण वाढत जातो जितके जितके वरच्या वरच्या लोकात जाणार तसं. हम्म. आणि खालच्या खालच्या लोकात जाणार तसं तमोगुण वाढत जातो. हम्म. मग सर्वोच्च सत्वगुण जो आहे तो वरती हम्म. आहे सत्य लोकात, आणि त्याच्याच बाजूला वैकुंठ लोक, कैलास लोक वगैरे आहे असं म्हटलं. हम्म. आणि त्याच्या खाली जे तपलोक वगैरे 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 आहेत ते त्यांचं किती अंतरावर आहे ते सगळं भागवतात दिलेलं आहे. मला वाटतं 5व्या हम्म. स्कंदात असेल, 5व्या स्कंदाच्या हम्म. 26व्या अध्यायाच्या आसपास काहीतरी. हम्म. तर सांगायचा मुद्दा असा की जे 3 लोक आहेत ते मुख्य, कळलं ना, आणि त्याच्या अंतर्गत हे उपलोक आले आहेत जे आपण 14 लोक म्हणतो. अच्छा. असं त्याच्यामुळे तिथे काही मोस्टली कॉन्ट्रडिक्शन नाहीये. मोस्टली 3च आहेत फक्त हा मेन म्हणजे. हा मेन. आणि त्यांच्या आतमध्ये जे उपलोक आले आहेत ते हे स्व तर गीतामध्ये पण आहे ना, हं, 16व्या अध्यायामध्ये, हं. 16 का 17व्या मध्ये बहुतेक ते चा- म्हणतो सत्वगुणवाले वर्ष लोकात जातात, हा रजोग पृथ्वीमध्ये राहतात आणि तामस लोक खाली जातात, खालच्या हो लोकात हो जातात. हो हो ते मेन ग्रुप अजून सांगितले मी, 3 मेन ग्रुप, आणि त्याच्या तीन आतमध्ये तीनच ते तीन आहे. लोक आहेत. हा हम्म. येस. एतावानस्य इत्यादि हम्म. मंत्र के द्वारा यह कहा गया है कि इतनी ही उस पुरुष की महिमा अर्थात विभूति है, और वह पुरुष उससे भी महान है. म्हणजे एवढंच आहे असं नाही, त्याच्यापेक्षाही पलीकडे त्याची कीर्ती आहे, महान आहे, हम्म. विभूति है. इस बात को बतलाने वाले मंत्र के द्वारा यही बतलाया गया है कि इस तरह सिद्ध हो गया कि ईश्वर नित्य ही मुक्त है. उसके अधीन हम्म. रहने वाले भूतों की, भूत म्हणजे ते जीव, उसके अधीन हम्म. रहने वाले जीवों की बंध और मोक्ष की व्यवस्था को बतलाते हुए ब्रह्मा जी पादोस्य विश्वभूतानि, पादोस्य विश्वाभूतानि, इस मंत्र का अर्थ पादेशु इस वाक्य से करते हैं. उस ईश्वर हम्म. में भूलोक आदि लोक है वे चरणों के समान है. पाद शब्द यह अंश का बोधक है. पाद म्हणजे ते पायच म्हणजे असं नाही, तर पाद कशाला सांगितलं आहे, पाद म्हणजे त्याच्या अंशच आहे, अंश मात्रात संपूर्ण हा लोक आलेला आहे असं. वे लोग जिसके चरण है वह स्थिति पाद है. उसके अंशभूत लोकों में सभी जीवों को ज्ञानी पुरुष जानते हैं. मंत्र में जो समानाधिकरण्य अधिष्ठान और अधिष्ठेय के अभेद के विवक्षा से किया गया है. पादुस्य शब्द में पाद का एक वचनांत प्रयोग जाति की विवक्षा से किया गया है. इस तरह से इस बात की व्याख्या की गई है. प्रत्येक भूतों को अलग अलग फल की प्राप्ति को बतलाते हुए त्रिपादस्यामृतम दिवि श्रुति का अर्थ बतलाया गया है. उसका अर्थ है कि ईश्वर संबंधी अमृत त्रिपाद है, अर्थात वह सदा सुखी बना रहता है. वह ऊपर के लोकों में विद्यमान है. वह अमृत त्रिपाद त्रिलोकी के भीतर नहीं है. उस त्रिपाद शब्द से उक्त की त्रिविधता बतलाते हुए त्रिमूर्धन कहा गया है. इसका विग्रह है त्रयाणा लोकाना मूर्धा. वह महरलोक है. उस महरलोक के ऊपर विद्यमान जो लोक है उन लोकों में क्रमशः अमृत, क्षेम, क्षेम असणार, चुकून क्षेम झाले, अमृत, क्षेम तथा अभय विद्यमान है. त्रिलोकी में रहने वाला सुख तो नश्वर है, यद्यपि महरलोक क्रम मुक्ति का स्थान है, किंतु कल्प का अंत होने पर वहाँ के जीव भी महरलोक का त्याग कर देते हैं. अतएव ह्या त्रिलोकी म्हणजे काय, ज्याच्या 14 भुवने आलेली आहेत, ते सगळं भगवंताच्या 3 पादांपैकी एका पादामध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त जे उरलेले आहेत म्हणजे 4 पादांपैकी हे 3 वेगळे, म्हणजे पावभाग समजा, पावभाग. उरलेला जो पाऊण भाग आहे 75% तो दिव्य आहे असं म्हटलं. आणि हे जे त्रिलोकांमध्ये जो महरलोक वगैरे आहेत ते सुद्धा कल्पांताच्या म्हणजेच एक काहीतरी महाप्रलयाच्या वेळी वगैरे नष्ट होतात. मग त्यावेळी जे जीव आहेत ते तिथूनही पळ काढतात, त्या महरलोकाचाही त्याग करतात. बरोबर. त्रिलोक में रहने वाला सुख तो नश्वर है, म्हणून म्हटलंय की या 3 लोकांमधलं जे सुख आहे ते नश्वर आहे. यद्यपि महरलोक क्रममुक्ति का स्थान है,
किंतु कल्प का अंत होने पर वहां के भी जीव महरलोक का त्याग कर देते हैं। अतएव वहां का भी सुख अविनाशी नहीं है। जनलोक में तो अमृत अर्थात अविनाशी सुख रहता है, क्योंकि वह जीव जीवन भर उस लोक का परित्याग नहीं करते। किंतु महरलोक में रहने वाले जीव कल्पांत में त्रिलोक दाह की गर्मी से पीडित होकर जनलोक में चले जाते हैं। हे आपण त्या दिवशी बघितलेलं, विष्णू पुराण बोललेलं तेव्हा. सूर्य आहे हा तो 7 ह्याच्यात काय म्हणतात 7 सूर्य येतात आणि सगळं काही तापवू लागतात. प्रलयाचं हा बघितलं होतं. हा हा. हम्म. त्या ज्वाळा या महरलोकापर्यंत पोचतात. मग तिथले जे सगळे जीव आहेत ते तिथून पळतात वरच्या लोकाला वगैरे. हम्म. हम्म. बरोबर. अतएव वहां का भी सुख अविनाशी नहीं है। जनलोक में तो अमृत अर्थात अविनाशी सुख रहता है, क्योंकि वहां के जीव जीवन भर उस लोक का परित्याग नहीं करते। किंतु महरलोक में रहने वाले जीव कल्पांत में त्रिलोक दाह की गर्मी से पीड़ित होकर जनलोक में चले जाते हैं। अतएव वहां उनको सुख नहीं मिलता है। तपोलोक में दुख का अभाव है, अतएव वहां क्षेम का निवास है, आगे चलकर भी कहा जाएगा। त्रिलोक्या इत्यादि अर्थात कल्प के अंत में संकर्षण के मुख से निकली हुई अग्नि से जब त्रैलोक्य जलने लग जाता है, हे आपण सेम विष्णू पुराणात ऐकलेलं. रुद्र आहे तो कालाग्नी रुद्र, जो संकर्षणाच्या शेषाच्या मुखातून बाहेर पडतो वगैरे आणि सगळं जाळू लागतो. कल्प के अंत में संकर्षण के मुख से निकली हुई अग्नि से जब त्रैलोक्य जलने लग जाता है, तो उसकी गर्मी से संतप्त महरलोकवासी जीव महर्षि भृगु इत्यादि जनलोक में चले जाते हैं। सत्यलोक में तो अभयपद वाच्य मोक्ष का निवास है, क्योंकि सत्यलोक का वैकुंठ लोक से संनिधान है. मगाशी बोललो ना, सत्यलोक वैकुंठ लोक बाजूबाजूला आहे. त्या भागवतात ऐकलं, अनुवट भागवत मध्ये जे बरोबर बोलले ते. त्यांनी श्रीधरी टीका वाचली असेल. हा तेच ना, समोर ठेवून लिहिलंय त्यांनी. काय लिहिलंय प्रभुपादनी स्वतःच भागवत. प्रभुपादचं सांगत नाही, अनुवट भागवत सांगितलं ना ते मराठीमधून. हा अनुवट. हा ओके. ते कोणी मला पाठवलं आठवत नाही. पूर्वाने पाठवलं की कोणी मला माहित नाही. 19वा श्लोक. पादाश्रयो बहिश्चासन प्रजानाय आश्रमा अंतस्त्रिलोक्यास्त्वपरा गृहमेधो बृहद्व्रतः असं आहे ते. अंतस्त्रिलोक्यास्त्वपरा गृहमेधो बृहद्व्रतः गृहमेधो बृहद्व्रतः. जिन लोकों में पुत्र पौत्र इत्यादि नहीं होते हैं, वे ब्रह्मचारी, वानप्रस्थ और सन्यासी, ये तीनों आश्रम त्रिलोकी के भीतर नहीं रहते हैं, वे उसके बाहर के लोकों में रहते हैं. जिससे महान ब्रह्मचर्य व्रत का पालन नहीं किया जाता है, ऐसे गृहस्थ त्रिलोकी के भीतर ही रहते हैं. म्हणजे जे संन्यासी वगैरे असतात, ज्यांना इंटरेस्ट नसतो गृहस्थीमध्ये, ते या 3 लोकांच्या बाहेर त्यांच्यासाठी स्थान आहे. आणि ज्यांना गृहस्थीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना 3 लोकांमध्ये स्थान आहे. भाव प्रकाशिका. इस विचित्रता को अधिकारी के भेद से प्रतिपादित करते हुए ब्रह्मा जी त्रिपादुर्ध्व मुदैत इत्यादि मंत्र का अर्थ बतलाते हैं. म्हणजे परत इथे वेदांच्या मंत्राचा अर्थ आलाय. जिन आश्रमों में जीवों की पुत्र आदि रूप से उत्पत्ति नहीं होती है, उन आश्रमों को अप्रजा कहते हैं. ऐसे आश्रम नैष्ठिक ब्रह्मचारी, वानप्रस्थ तथा सन्यासियों का आश्रम है. वे त्रिलोकी के बाहर है, और गृहमेधी माने गृहस्थ तो त्रिलोकी के भीतर ही रहते हैं, क्योंकि गार्हस्थ ब्रह्मचर्य व्रत रहित होता है. श्रुति विचक्र में विश्वं शासनानशने उभे यद विद्या च पुरुषस्तु भयाश्रयः. शास्त्रों में 2 प्रकार के मार्ग वर्णित हैं, भोगप्रद तथा मोक्षप्रद. इन दोनों में से एक अविद्या रूप है, जो सकाम पुरुषों के लिए है, और दूसरा उपासना रूप मोक्ष प्रदान करने वाला है. यानी प्रवृत्ति आणि निवृत्ति. थोडक्यात इन दोनों को क्रमशः धूमादि मार्ग या दक्षिण मार्ग
तथा अर्चिरादि मार्ग या उत्तर मार्ग कहा गया है. म्हणजे दक्षिण मार्ग, उत्तर मार्ग, धुमादी मार्ग आणि अर्चिरादि मार्ग. मनुष्य इन दोनों में किसी में ही जाता है, किंतु परमात्मा तो उभयाश्रय दोनों के आधार है. म्हणजे एक आहे प्रपंच आणि दुसरा आहे संन्यासासारखा मार्ग, आणि परमात्मा दोघांचा आश्रय आहे, दोघांचा आधार आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी वगैरे प्रपंच करून पण परमार्थ गाठून दाखवला. बरोबर. ते श्रीमंत पण होते ते. हो, तुकाराम महाराज पण श्रीमंत होते. जेव्हा तो दुष्काळ पडला ना, त्यावेळेला सगळं काही त्यांनी सावकारीचा त्यांचा हे होता ना, पारंपरिक बिझनेस. त्याच्याने जेवढं काय होतं ते सगळं त्यांनी कर्जमाफी वगैरे सगळं करून टाकलं, वाटून टाकलं जे काय होतं ते. व्याजाने पैसे द्यायचे. हा, पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सगळं काही त्यांनी वाटून टाकलं, त्याच्यामुळे ते लॉस मध्ये गेले. पण तीच परीक्षा असते जेव्हा देव बघतो. हो, तेच ना. पुढे भागवतात येणार युधिष्ठिर आणि कृष्णामधला संवाद आहे. त्याच्यात युधिष्ठिर विचारतो की हे देवा, शिवशंकरांचे भक्त म्हटला सगळे श्रीमंत असतात, तुझी पत्नी तर लक्ष्मी आहे, तरी पण तुझे भक्त असे गरीब का दिसून येतात, अत्यंत कठीण अवस्थेत जगताना किंवा काय. कृष्ण म्हणतो शिवशंकर भोळे आहेत, पटकन वरदान देऊन टाकतात, जसे भस्मासुराला वगैरे दिलं तसं. त्याच्यानंतर ते वृकासूर आलंय. परंतु मी तसं नाही, मी खूप परीक्षा घेतो. मी त्या माणसाचं धन हिरावून घेतो हळूहळू. धन हिरावून घेतल्यामुळे जे लोक त्याच्या पाठीपाठी फिरत होते धनासाठी, ते त्याला इग्नोर करू लागतात. जे त्याला आतापर्यंत मान देत होते ते मान देत नाहीत. मग त्याला हे जग खरं कसं आहे ते समजतं. कुठली नाती खरी आणि कुठली नाती खोटी हे त्याला समजू लागतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात वैराग्य निर्माण होतं. आणि मग वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्याच्या मनात माझी भक्ती सहजपणे उत्पन्न होऊ शकते. बरोबर. अशा प्रकारे हे करतो. जसं सुदामाला त्याने खूप हाल भोगायला लावले सुरुवातीला, पण शेवटी त्याला सुवर्णपुरी दिली. बरोबर. तसे तुकाराम महाराजांचे पण त्याने, आपण जर चरित्र बघितलं तर खूप हाल आहेत. असंच केलंय खूप. हो, खूप हाल आहे. पण शेवटी मात्र कुठल्याच संताला जेवढ्या सत्काराने नेलं नाही तेवढ्या सत्कारात त्यांना घेऊन गेले. युधिष्ठिरला न्यायला इंद्र आलेला, आणि याला न्यायला स्वतः भगवान. पहिला आले हरी, शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नावी म्हणे त्वरे, मुकुट कुंडलांच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती. म्हणजे सूर्य, म्हणजे श्रीहरीच्या मुकुटाच्या कुंडलांची एवढी दीप्तिमान आहेत की सूर्य पण त्यासमोर लोपला त्याच्यापुढे. चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती, पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा, तुका झालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. बरोबर. तुकाराम महाराजांच्या स्वर्गारोहणाचे अभंग म्हणून आहेत, ते पाठवेन मी तुम्हाला. पाठवत वाटतं एकदा, परत पाठव. पाठवतो. ते गेलं वरती. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की हे जे दोन्ही मार्ग आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती, दोघांचा आधार परमात्मा आहे. हो, बरोबर. काय नाही, वाचत होतो भावप्रकाशिका. यह अधिकार भेद एक के ही अवस्था भेद के कारण है, यह अत्यंत भिन्न विषयक नहीं है. इस बात को बतलाते हुए ब्रह्मा जी ने ततो विश्वम विक्रामत क्षेत्रज्ञ पुरुष इन दोनों मार्गों पर चलता है. यह विश्वंग शब्द का विविध सुष्टु अंचतिथि इस विग्रह के अनुसार अर्थ है. द्विव्यसनांत श्रुति पद दक्षिण एवं उत्तर इन दोनों मार्गों का बोधक है. शासनानने पद के द्वारा दोनों मार्गों को क्रमशः भोग तथा मोक्षप्रद बतलाया गया है. उनमें एक श्रुति अविद्या अर्थात कर्म रूप है,
और दूसरी मोक्ष प्राप्ति के साधनभूत उपासना रूप है, इसको विद्या भी कहते हैं। झाले 20। हम्म. 20 झाले ना. हा 21 उद्या वाचू परत. हम्म, दररोज 10 झाले की बस झालं. ठीक आहे. आणि ते तुकाराम महाराज मागच्या जन्मात हे होते ना, नामदेव. नामदेव होते. हम्म. मग ते संत नामदेव आणि सगळे नामदेव मागच्या जन्मात कोण होते माहितीये? ते हे होता ना, उद्धव. उद्धव होता. हा येस येस. आणि उद्धव मागच्या जन्मात अंगद होता. हा. आणि अंगद त्या मागच्या जन्मात अमरीश महाराज होता. हा. असं सिक्वेन्स आहे. म्हणजे एवढं वर्ष एवढं हा, मग युगापर्यंत त्यांनी भक्ती केली आहे. अमरीश त्याच्यामध्ये ना जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केलं ना. हा ते तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा. मग ते नामदेवानी एकनाथ म्हणतोय, ज्ञानेश्वर महाराज हे नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा जातात बघ. तेव्हा तिथं पंजाब मध्ये एक वीर आहे, वीर. त्यात ऐकली असेल तुम्ही. पंजाब मध्ये नाही, राजस्थान. राजस्थान मध्ये का? राजस्थान म्हणजे त्याला त्यांनी काय म्हटलंय, मरु प्रदेश म्हटलंय. मरु प्रदेश म्हणजे वाळवंटी भाग होता तो. आणि तिथे ते वीर आहे नामदेव काकुवा. नामदेव हो राजस्थान मध्ये होय. ओके ओके. म्हणजे मरु प्रदेश म्हटलंय, म्हणजे वाळवंटाचा. आता वाळवंटाचा भाग म्हणजे तो राजस्थानच असणार ना. हा ओके ओके. मरु प्रदेश. मग तिथं ते जाऊन बसतात ना पाणी पिण्यासाठी. मग ज्ञानेश्वर महाराज आपल्या सिद्धीने आपलं शरीर छोटा करून आतमध्ये जाऊन पाणी पिऊन आले. मग नामदेव म्हणतो नाही, नामदेवला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज तू पण असं कर. नाही मी नाही असं करणार, तुझी सिद्धी राहू दे तुझ्याकडेच म्हणतो. मी माझं भक्तीच्या प्रतापाने पाणी वर आणून दाखवेल. आणि तिथंच विठ्ठल विठ्ठल करत बसले. जोपर्यंत पाणी वरती येत नाही तोपर्यंत तिथं हल्लेच नाही. मग लय वेळ झाल्यानंतर मग पाणी आपोआप वरती आलं. मग हे ज्ञान आणि भक्तीची शक्ती आहे. तसं दोन्ही स्वतंत्र आहेत, ज्ञान आणि भक्ती. नारद भक्ती सूत्रामध्ये ज्ञानाचा काहीच उल्लेख नाही, फक्त भक्ती आहे. ते म्हणतात की भक्ती स्वतंत्र आहे ज्ञानापेक्षा. नाही त्याबद्दल बोलू आपण उद्या परत डिटेल. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये जे सतत माझे चिंतन वगैरे करत असतात त्यांना मी अशा प्रकारचं ज्ञान देतो, अंधकार रूपी काय ते अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतो. अशा प्रकारचा ज्ञानरूपी दिवा मी त्यांच्या हृदयामध्ये प्रज्वलित करतो. असं ज्ञान त्यांना देतो ज्याद्वारे ते मला प्राप्त होतील, जे माझ्याकडे येतील. हे आहे म्हणजे जिथे भक्ती प्रेम आहे तर तिथे ज्ञान पण तिथे प्रकट होणार. प्रकट होणार. बरोबर आहे. भक्ती स्वतंत्र आहे ज्ञानापेक्षा. असं म्हणजे ज्ञानाने प्राप्त करायची जी गोष्ट ते भक्तीच आहे. पण आपली भक्ती एवढी स्ट्रॉंग आहे ना, म्हणून ज्ञान पाहिजे आपल्याला. कारण ज्ञानच आपल्याला त्या मार्गावरती टिकून ठेवते. बरोबर. भक्ती तुमची स्ट्रॉंग नाही म्हणून ते तुम्ही टिकून राहता. आणि कसं आहे, दोघी एकमेकांवर डिपेंड आहेत. ज्ञान जर आपल्याला असेल म्हणजेच काय, आपण एक दोघांचे अनुभव ऐकले बाबा भक्ती केल्याचे, म्हणजेच काय ऐकले, म्हणजेच काय ज्ञान प्राप्त केलं ना. आणि त्या ज्ञानानुसार आपली पण भक्ती वाढली, भक्ती केली. असं शेवटी काय, ज्ञान आणि वैराग्य यांची आई कोण आहे? भक्तीच आहे. हो तेच 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 ते पुत्र आहेत ते दोन्ही. त्याच्यामुळे भक्तीपासून उत्पन्न होतं ज्ञान. बरोबर. ज्ञानामुळे आपण काय करू शकतो, त्याच्या आईला गाठू शकतो. मुलाच्या द्वारे आपण आईला गाठू शकतो. मुलाला विचारणार आई कोण तुझी, तर ती आईची भेट घडवून आण. तो मुलगा आहे तो घडवून आणणार. तसं ज्ञानाची आई भक्ती ना, ज्ञान आणि वैराग्याची. मग ते भक्ती घडवून आणणार. म्हणजे अशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्याद्वारे भक्तीची प्राप्ती होते आणि भक्तीद्वारे ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होते. बरोबर. एक्झॅक्टली असंच आहे ते. मला वाटतं आजची ही जी रेकॉर्डेड व्हिडिओ जे कोण बघतील फक्त आजच्या एका दिवसाची, त्यांचे बरेचसे कन्सेप्ट ह्याच्यातले क्लिअर होतील. कशामधलं? आता जे काय आमच्यात संभाषण झालंय ते.
हा, ज्ञान आणि भक्तीचं का? ज्ञान आणि भक्ती. त्याच्या आधी बाबा पुराणांना म्हणजे स्मृतीला वेदांचं तात्पर्य का म्हटलं जातं, कारण हा, ही जी येस. आजचे भाष्य जे श्रीधर स्वामींनी दिलंय त्याच्यात हा. वेदांचा मूळ मंत्र काय आहे आणि तो इथे हम्म. ब्रह्माजीने या पुराणाच्या माध्यमातून कसा सांगितला आहे ते आलेलं आहे. म्हणजे हेच वेदांचं सार आहे, पुराण वगैरे हे समजतं त्यातून. बरोबर बरोबर. त्याचप्रमाणे त्याविषयी इतर मी गोष्टी आल्या आहेत त्यामध्ये. त्याविषयी तुम्हाला सांगितलं ते कळलं ना, की प्रकृती पण अनादी आहे म्हणून. नाही. तर दाखवलं होतं की ग्रुपमध्ये मी पाठवलं होतं ते बघितलं नाही. आर्य समाज म्हणत होते जो बदलता है वो प्रकृती बदलती है और प्रकृती अनादी भी आहे असं म्हणले कोणतरी. मग मी म्हणलं हो, प्रकृती अनादी आहे. गीताचा एक श्लोक पण टाकला होता बघ. ते समजलं ना. पण नाही, सांगा बघूया. प्रकृती पण अनादीच आहे. तिला पण आधी नाही, मध्य नाही, अंत नाही तिला पण. ते 15व्या अध्यायामध्येच आहे ना पहिला श्लोक. आणि अजून एक श्लोक टाकला होता मी ग्रुपवरती की तिचा पण थांग पत्ता लागतच नाही. कुठं स्टार्ट झाली, कधी संपणार, काहीच सांगता येत नाही तिचं पण. कारण ती पण तशीच आहे जसं परमात्मा आहे. फक्त एवढं की ती व्यक्त होते आणि तो अव्यक्त आहे, बस एवढंच डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि हे सगळं ती करते काळचं साह्य घेऊन. काळ जे वर्तमान ते सगळं चालू आहे ना आपलं, हे सगळं जे डिस्कस करत होते हे लोक, कब सुरू हुआ था. आता एक काळ सणात म्हणजे पारमार्थिक सत्यामध्ये ह्याचं काही मॅटरच करत नाही की तू कधी सुरू झालं तर काय. ते आहे म्हणजे आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये देव सांगतो ना, ना सतो विद्यते भावा ना भावो विद्यते सतः. म्हणजे काय, जे आहे ते कधी नाही नाही होत आणि जे नाही आहे ते कधी आहे होत नाही. कळलं का? हो, समजलं. हा, म्हणजे आहे ते नेहमी राहणारच आहे. त्याला काळाचा काही संबंधच नाही तिथे. म्हणून काळाच्या परे गेलो ना आपण पलीकडे, मग आपण खरे परमात्मा होऊ. कारण हे सगळं प्रकृती काळाच्या शक्तीने करतीये, तुम्हाला अडकून ठेवतीये या लूप मध्ये. हे लूप म्हणजे काय, काळच आहे, टाइमच आहे. ते स्टोरी होती ना सुदामाची, की तो घेऊन जातो सुदामाला आणि नदीत बुडवतो फक्त, बुडून फक्त वरती काढतो. कोण? कृष्ण. सुदामाला घेऊन जातो लहानपणी. हा, लहानपणी काय, मोठं झाल्यानंतर बहुतेक. तसं घेऊन जातो आणि खाली बुडून लगेच वरती काढतो. पण तो जो खाली बुडतो ना, त्यात तो असं बघतो की माझं लय जन्म झाले, मी असं एवढं जन्म घेऊन मी असं ब्राह्मण झालोय आणि माझं खूप वेळा माझं पोरं परिवार सगळं झालेलं आहे. मी मग परत माता जाऊन परत मरतो, परत मी जन्म घेतो. हे सगळं त्यांनी बघितलं तेवढ्या सेकंड मध्ये. नाही, तो आधी म्हणतो की मला तुमची माया बघायची आहे. मग देव म्हणतो चल जरा. मग नंतर त्याला वरती उचलल्यावर म्हणतात देखी मेरी माया. म्हणतो अरे ये क्या है म्हणून. हाँ, यही है माया जो एक सेकंड में तुम्हें करोडो जन्म दिखा दे. म्हणजे समजलं ना समजलं. कशी आहे माया. तशीच आणखी एक स्टोरी वाचलेली मी, पण ते जसं हे कुठे आहे ते माहिती नाही. रामचरित मानस मध्ये जी नारदाची स्टोरी आली आहे ती वेगळी, लग्नाची. हा तशीच एक हा, वाचलेली लग्नाची. तशीच एक वाचलेली, ती पण लग्नासारखीच होती, नारदाचीच होती. अच्छा. नारद आणि कृष्ण असे चालत असतात, असे बागेत फिरतात तसे. नारद म्हणतो की तुझ्या मायेमध्ये भले भले फसले आहेत, मला ती एकदा माया बघायची आहे, असं काहीतरी. मग कृष्ण म्हणतो की मला जरा पाणी घेऊन येशील. काय 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 परत सांग. नारद म्हणतात की मला तुझी माया आहे ती भल्या भल्यांना गुरफटून टाकते, तर मला जरा ती अनुभवायची किंवा बघायची आहे किंवा काय असं. तर कृष्णा म्हणतात की होय काय, बघूया, चालेल चालेल, मला जरा तहान लागली आहे, पाणी आणशील का. पाणवठा तिथून खूप दूर आहे त्या दिशेने. मग नारद जातात, त्यांना काय तो पाणवठा मिळत नाही, मग अजून खूप दूर जातात.
मग हा दूर हा जातात तर काय पाणवठा मिळत नाही, मग शेवटी एक घर दिसतं आणि हम्म त्या घराकडे जातात आणि दार ठोकावतात. दार हम्म ठोकावल्यानंतर एक सुंदर स्त्री दार उघडते आणि ती अच्छा दिसायला इतकी भारी असते, इतकी भारी असते की नारद हम्म तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. हा येस आणि तिच्या बरोबर तिथे लग्न वगैरे झाल्यानंतर त्यांना मुलं बाळ होतात. आता मुलं बाळ हम्म झाल्यानंतर ते काय तिथल्या तिथे शेती वगैरे करत असतात आणि हम्म आनंदाने जगत असतात. हम्म आणि एक दिवस काय होतं की हम्म मोठा महाप्रलय येतो, हम्म सुनामी सारखं. आणि अच्छा त्यामध्ये सगळं काही त्यांची जी शेती वगैरे गुरेढोरे जे जे काय होतं ते सगळं वाहून जातं. त्याच्यात हम्म ती जी मुलं आहेत ती पण हम्म वाहून जातात. नारद त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात पण नाही वाचवू शकत, ती पण हम्म वाहून जातात. आणि हम्म त्याच्यानंतर ती जी सुंदर स्त्री आहे तिला पण वाचवू नाही शकत, ती पण वाहून जाते. अच्छा आणि त्यानंतर त्सुनामी झाल्यानंतर एकटे नारद जिवंत राहतात, घरदार सगळं गेलं वाहून. मग ते हम्म गुडघे टेकवून उदास होऊन खाली हम्म म्हणजे उदास होऊन बसलेले असतात. तेवढ्यात हम्म कृष्णा येतो. कृष्ण हा येतो आणि सांगतो हा कृष्ण येतो आणि सांगतो की अरे हा नारदा, पाणी आणायला गेलेला राहिलाच कुठे. हा. बापरे नारद कपाळावरती हात घेतो, अरे बापरे, देवाने सांगितलेलं कार्य मी विसरून बसलो. मग कृष्ण हा म्हणतो, अरे अशीच काम करते माया, मायेमुळे माझा लोकांना विसर पडतो. हा माझी मायाच होती ती सगळी, बरोबर अडकून ठेवते ती. अडकवून ठेवते. हा. म्हणजे तिचे तीन तीन मेन शक्ती आहेत. हम्म, एक हम्म, तर टाइम आहे आणि दुसरं नाम आणि रूप आहे. हम्म, नाव आणि रूप. हम्म, मग तेच ते नाव आणि रूपामध्ये अडकून बसला तो. हम्म, सुंदरता बघितला ना. हम्म, आणि एकदा मी आजोबांचं ऐकत होतो. हम्म, आजोबा सांगत होते की या सृष्टीमध्ये सर्वात सुंदर जी रचना आहे ना देवाची, हम्म, तर ती एक स्त्री आहे म्हणाले. हम्म, सर्वात सुंदर रचना. हम्म, ते पुरुष पण नाही, स्त्री आहे. हम्म, कारण स्त्रीलाच बघून सगळेजण आकर्षित होतात ना. हम्म, पुरुषला बघून कोण आकर्षित होतात. हम्म, त्याचं एक्झाम्पल दिलं त्यांनी. हम्म, म्हणजे एक्झाम्पल देऊन एवढं म्हणजे आश्चर्य वाटतं ना आम्हाला पण. हम्म, त्यांनी म्हटलं की सपोज 100 पोरी समोर थांबलेत हम्म, आणि एक पोरगा तो 100 पोरींना प्रपोज करतोय. हम्म, किती पोरी हा म्हणतील. हम्म, मग तेच उलट, हम्म, 100 पोर आहेत हम्म, आणि एकच पोरगी आहे. हम्म, आणि तिने प्रपोज केलं, मग किती पोरं हा म्हणतील. हम्म. आहे का नाही डिफरन्स दोघांमध्ये. होय होय. किती डिफरन्स आहे बघ. हम्म, त्यातलं 100 पोरींमधलं चल एक दोन जास्त जास्त 10 जर तो खूपच हँडसम असेल तर, हम्म, है ना. हम्म, पण इथं हम्म, 80 ते 90% हा हो म्हणतील. हम्म. आहे का नाही. होय होय, दुसऱ्या केसमध्ये. बरोबर. आजोबांना सुचायचं बरं नाही, त्या शक्तिपातामुळे असणार. कारण असा मेंदू इतर म्हणजे सामान्य ॲव्हरेज माणसाचा असा कार्य करत नाही. एवढं सगळं समोर बघत असतो पण एवढी त्याची बुद्धी चालत नाही सामान्य माणसाची. आवाज येतोय का तुमचा? माझा येतोय. हा येतोय, म्यूट झालेला वाटतं. हा आता येतोय ना. होय होय. हा म्हणजे मग तुला आता कळलं ना मी कंटिन्यू का बसायचो त्यांच्या समोर. हो हो. पण असंच लय भारी भारी गोष्ट सांगायचे ते. हम्म, आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे हम्म, तुला. ते मला विचारत तुला माशी आणि मधमाशी मधला फरक माहितीय का. हम्म, हम्म, म्हटलं काय माशी घाण असते, मधमाशी चांगली असते म्हटलं. हम्म, म्हणजे मी कधी मधमाशीला घाण ठिकाणी बसताना दिसला नाही, हम्म, बघितला नाही म्हटलं मी. हम्म, आणि माशी कुठं पण बसते. मग ते म्हणले ठीक आहे, मग या दोघांमधलं माशी आणि मधमाशी मधलं तुझ्याजवळ कोण येतं म्हणलं. हम्म, मी म्हणलं माशी येते माझ्याजवळ. हा म्हणजे तू घाण आहेस. हम्म, मधमाशी येत नाही ना आपल्या जवळ हम्म, कधीच. हम्म, कारण ती घाण पशी जातच नाही. हम्म, आपण घाण आहे म्हणून मधमाशी येते. हम्म, आपल्या वरती येऊन बसते नाही का. हम्म. म्हणजे हे पण एक्झाम्पल बघ किती भारी आहे. हो हो. आहे का नाही. हो बरोबर.
एकदम लॉजिक म्हणजे जशी ज्ञानेश्वरांची उदाहरणे आहेत ज्ञानेश्वरी, तशी आहेत उदाहरणे हा डेली लाईफ तसे मधली. उदाहरण आहेत. हो जी डेली लाईफ शुद्ध मध्ये बरोबर. महापुरुषालाच ही सुचू शकतात. हो ना. हम्म. आणि ते असं तुम्ही सांगितलं ना की मला जे पण काय आता माहिती आहे ते सगळं त्यांच्यामुळंच. हो बरोबर. नाहीतर ह्या चक्रातून निघणं खूप अवघड आहे. हम्म. मायाजाल मधनं हो. कितीतरी लोक आहेत बघते, त्यांना हेच खरंच वाटतंय की मस्त संसार असलं पाहिजे, बायको पोर असली पाहिजे, आणि नंतर दुःख शोक करत मरून जायचं. हो. परत पुढच्या जन्मामध्ये परत मांजर कुत्र व्हायचं, हम्म. आणि कितीतरी जन्म दुसऱ्या किडे मकोडे होऊन मग परत मनुष्य जन्म मिळणार. मग ते हम्म. किती वेळ, हम्म. त्यापेक्षा असं या जन्मात भेटले ते किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि त्यासाठी लागतं पुण्य. हम्म. पुण्य होतं म्हणून झालं सगळं बाबा. हम्म. आता ते पुण्य वाढवायचं, आता कमी नाही करायचे. हो परत आजोबा भेटतील मग. हो ना, असे वस्ती मला तर एकच इच्छा आहे माहितीये का, हम्म. मी असं ज्ञानाची चर्चा करत बसायचं, करत बसलं पाहिजे कंटिन्यू. हम्म. नवीन 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 गोष्ट शिकायला पाहिजे. हो. अरे त्यांच्याकडनं मला एकनाथी भागवत हम्म. शिकायची होती आणि अमृतानुभव शिकायचं होतं, हम्म. आणि तुकाराम गाथा, हे 3 ग्रंथ राहिले माझे. हम्म. ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली मी त्यांच्यासमोर बसून, हम्म. आणि दासबोध पूर्ण वाचला हम्म. त्यांच्यासमोर बसून. हम्म. हे 2 ते 3 पुस्तकं राहिली फक्त. हम्म. काय त्यांनी होप सोडून दिलं. हम्म. त्यांचे गुडघे दुखत होते ना खूप. हम्म. ते म्हणले आता मला शरीर सोडायचंय. हम्म. मग योगी सारखं शरीर सोडलं त्यांनी. हम्म. बरोबर उत्तरायण आलं, हम्म. जसं भीष्माने सोडलं. हम्म. त्यांनी सांगितलेलं ना या तारीखला सोडणार असं. तारीख नाही सांगितलं, हम्म. सांगितलंच नाही कोणालाच ऍक्च्युली. हम्म. हम्म. माझा एक मित्र आहे, त्याच्या आजोबांनी तसं सांगितलेलं, कॅलेंडरवर लिहून ठेवलेलं या तारीखला या वेळी मी जाणार असं. हो का? हा. मग कोणाला विश्वास नाही बसला का? कोणाला विश्वास विश्वास नाही बसला? विश्वास त्यांच्या घरातल्यांना होता विश्वास, त्यांना माहिती होतं. हा ओके. मग त्यांना जर हे माहित असेल ना हम्म. की आपले वडील किंवा आजोबा जे काय ते सिद्ध आहेत, हम्म. ते मरण म्हणजे काय दुःख शोक करायची गरज नाहीये. हम्म. तुला सांगितलं मी, आजोबांची बायको जेव्हा मेली तेव्हा काय केलं त्यांनी. हम्म. आजोबांची बायको मेली, हम्म. आणि हे हे नंतर आले कोण आले? आजोबा, म्हणजे बाहेर गेले होते हा हा त्यावेळेस नव्हते ते, हा. आणि आजोबांची बायको मेली. हम्म. मग हे आले सायकलवर एकदम मस्त. हम्म. मग बघितलं गर्दी झाली, मग काय गर्दी झाली म्हणलं, अहो तुमची बायको मेली. हम्म. असं कळत आलं नाही का? हम्म. मग ते म्हणलं मग त्यात काय झालं, हम्म. कितीतरी आले कितीतरी गेले, हम्म. त्यात काय हे करायचं, असं असं म्हणलं ते डायरेक्ट. हम्म. बाकी कोण असलंच तर हो पळत बरोबर. गेलं असतं आणि मिठी मारली असती बायकोला, हम्म. रडत बसला असता. हम्म. आणि तसं काही केलं नाही. हम्म. म्हणजे काय, हम्म. त्यांना सगळं माहित होतं, ते त्या ज्ञानामध्ये हो. स्थिर होते. स्थिर होते स्थितप्रज्ञा. स्थितप्रज्ञ. हा स्थितप्रज्ञ. त्या मुळीच्या डेथ मध्ये पण असंच झालं. त्यांची एकुलती एक पोरगी होती, हम्म. ती मेली. हम्म. तेव्हा पण मला फोन करून मला रामाबद्दल सांगितलं त्यांनी. हम्म. रामनवमी काय असतं म्हणून, हम्म. की नवमी काय म्हणतात. नवमी म्हणजे, हम्म. आता तुला सांगतो मग तुला समजेल. हम्म. एक शरीर, हम्म. 5 ज्ञानेंद्रिय, किती झाले? 6. हम्म. मन हम्म. किती झाले? 11. 7. 7. हा. आणि बुद्धी किती झाले? 8. हम्म. मग कृष्ण काय म्हणतो 3रा अध्यायात, इंद्रियाणी पराण्याहू हम्म. रेंद्रियभि परम मनः, हम्म. मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धे परसस्तु हम्म. 6. हम्म. हम्म. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे काय आहे? हम्म. आत्मा आहे. हम्म. मग हे 8 झाले. हम्म. मग 9वा तो मी आहे. हम्म. म्हणजे नवमी असं. बरोबर. 9वा मी. हम्म. मग त्यांनी असं सांगून मग म्हटलं ठीक आहे, आता मला मी, ते रामनवमी होती त्यावेळेस. हम्म. हम्म. ठीक मग आहे. ते म्हणलं आता काय काय. कंटिन्यू नंतर करूया. आता मला जरा त्याला हा जायचं चालेल आहे. चालेल. हम्म.
ठीक आहे चालेल चालेल. ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो बोलू नंतर करू कंटिन्यू. हो चालेल चालेल.